नमस्कार, गुड इव्हनिंग. स्मार्ट सोलापूरकर फेसबुक लाईव्ह यामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर अभिजित वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर, आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. छंद माझा वेगळा या फेसबुक लाईव्ह स्मार्ट सोलापूरकर या कोकणे सरांच्या अभिनवाला मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि त्यांचे सगळ्यांचे जे आहेत त्यांचे सगळ्यांचे स्वागत करतो. शॉर्ट मध्ये माझं इंट्रोडक्शन आता मलाच करावं लागेल, कारण मीच एकटा फेसबुक लाईव्हवर आहे सध्या. मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे सोलापुरात. लास्टच्या 8 वर्षापासून सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि मार्कंडेय रुग्णालयामध्ये मी कन्सल्टंट म्हणून पण आहे. ही झाली माझी प्रोफेशनल ओळख. आणि नॉन प्रोफेशनल ओळख म्हटलं तर मी एक लॉंग डिस्टन्स रनर आहे, एंडुरन्स सायकलिस्ट आहे आणि नौका स्विमर पण आहे. तर माझा हा छंद रनिंग याबद्दल मला बोलण्यास सांगितले आणि मी रनिंग सुरुवात कशी केली, रनिंग किती करतोय, कसं करतोय, वेळ कसा काढतोय आणि त्यामुळे किती लोक इन्स्पायर झाली आणि किती जण रनिंग करायला लागली हे मला सांगण्याला नक्कीच आवडेल. तर माझ्या रनिंग या छंदात अनेक गोष्टी आहेत. त्याची सगळ्यात आवडती गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे मी का, कधी, कसं रनिंग चालू केलं. तर ही सुरुवात आहे 40 मीटर आणि त्याचा एंड आहे 40,000 मीटर. ओके. तर याची सुरुवात झाली 2016च्या ऑगस्ट महिन्यात. सोलापूरमध्ये डॉक्टर साताऱ्याचे ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत, ते सोलापूरमध्ये व्हिजिटिंगला येतात. डॉक्टर संदीप लेले म्हणून आहेत. तर त्यांच्याकडून मला कानावर पडलं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे सातारा, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा बऱ्याच ठिकाणी मॅरेथॉनच्या स्पर्धा होतात. मॅरेथॉनच्या स्पर्धा म्हणजे 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, 89 किलोमीटरच्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकायची नसते, तर ती कंप्लीट करायची असते. आणि जे ते स्पर्धा कंप्लीट करतात त्यांना तिथे मेडल दिलं जातं. मला एकदम आनंद झाला की वा, असे मेडल मिळत असतील जर का रनिंग करून, तर आपण पण रनिंग सुरुवात करायला पाहिजे. आणि तोपर्यंत ऑलरेडी मला सोलापुरात येऊन साधारण ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस चालू करून मला 4 वर्ष झाले होते. आणि 92 किलोचा असा मी धष्टपुष्ट ऑर्थोपेडिक सर्जन होतो आणि त्या वजनाला पण मी थोडंसं कंटाळलो होतो. आता मला वाटत होतं की आता आपण शरीराकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. तर तेवढ्यात ती घटना झाली, मॅरेथॉनचा मला संदर्भ मिळाला आणि मी पहिल्यांदा नेहरू ग्राउंड आहे जवळ, शासकीय ग्राउंड म्हणतो त्याला, तिथे वॉकिंगला जायला लागलो. सुरुवात केली मी 40 मीटरनी. पहिल्या दिवशी मी 40 मीटर पळालो आणि 40 मीटर पळाल्यानंतर मी थकून गेलो लगेच. थकल्यानंतर विचार केला की हे लोक सगळे जे पळतात ग्राउंडवरचे, म्हणजे साधारण तिथं 60 वर्ष 70 वर्षापर्यंतची वयोवृद्ध लोक होती, ते 10-10 राऊंड मारत होते. मग मला तेव्हा कळालं की अरे, आपण आपल्या बॉडीकडे जे मागचे 10-12 वर्ष दुर्लक्ष केलंय हा त्याचा परिणाम आहे. त्यांना मला आतून कुठं जाणीव झाली की नाही, आपण आता आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं म्हणजे द्यायचं. तर मग मी त्या दिवशी सुरुवात केली 40 मीटरने आणि असंच मग 1, 2, 3, 4, 5 असं आठवड्यातले 5-6 दिवस मी ग्राउंडवर जायला लागलो. जसं जसं ग्राउंडवर जायला लागलो तसे तसे मला नवीन मित्र भेटायला लागले, नवीन रनर्स भेटायला लागले, नवीन मार्गदर्शन करणारे लोक भेटायला लागले आणि त्यांचे मोटिवेशन घेऊन मी साधारण 40 मीटरचं 100 मीटर, त्यानंतर एका आठवड्यातच मी ग्राउंडला पूर्ण एक राऊंड मारला. राऊंड म्हणजे होता तो 400 मीटरचा राऊंड. तो राऊंड मारल्यानंतर मला इतका आनंद झाला की मला वाटले की वा, मी 100 राऊंड का मारू शकणार नाही, मी नक्की मारणार. आणि ती जिद्द मी मनात ठेवून मी रोज ग्राउंडवर जाण्यासाठी प्रयत्न करू लागलो. पण रोज ग्राउंडवर जाणं सोपं नसतं. ऑलरेडी 4 वर्षाचा जो बिझी शेड्यूल आम्ही स्वतःला घालून घेतला होता की उठणे, नाश्ता करणे, हॉस्पिटलमध्ये जाणे, ओपीडी पेशंट बघणे, ऑपरेशन करणे, घरी येणे, मुलांबरोबर खेळणे, जेवण करणे, परत पेशंट बघणे,
टीव्ही बघणे, मोबाईल खेळणे आणि झोपणे आणि परत उठणे हीच दिनचर्या रोज 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 होती. त्याच्यातनं बाहेर स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. त्यावेळेस तर माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. तरी पण हळूहळू 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 मी तसा वेळ काढत गेलो. सेल्फ मोटिवेशन हा भाग खूप महत्वाचा होता. तो सुरुवातीला खूप कमी होता. पण बाकीचे जे रनर्स आहेत, ग्राउंडवरची जी येणारे वयस्क मंडळी आहेत किंवा माझे कलिग आहेत, त्यांच्याकडे बघून मी हळूहळू रनिंग चालू. 1 महिना झाला. 1 महिन्यात मी साधारण ग्राउंडला 10 राऊंड पर्यंत पोहोचलो. म्हणजे साधारण 4 किलोमीटर पर्यंत मी पार केलं. दुसरा महिना झाला, मी 20 राऊंड पर्यंत पोहोचलो. तिसरा राऊंड 3 महिने झाले, मी साधारण 30 राऊंड पर्यंत पोहोचलो. म्हणजे साधारण 12 किलोमीटर पर्यंत पोहोचलो. तेवढ्यात मला इकडून ग्राउंडवर कळाले की कोल्हापूरमध्ये मॅरेथॉन असते 21 किलोमीटरची. सर तुम्ही त्याच्यात का भाग घेत नाही? मी विचारलं कधी असते ती? त्यांनी म्हणलं सर फेब्रुवारी महिन्यात असते. तर ऑलरेडी मी तेव्हा नोव्हेंबर महिन्यात होतो, त्यामुळे माझ्या डिसेंबर जानेवारी असे 2च महिने होते. मग मी काही विचार न करता त्या मॅरेथॉनला रजिस्टर केलं. बरोबर माझा भाऊ पण होता, सत्यजित वागचोरे, त्यांनी पण रजिस्टर केलं. मग दोघांनी रजिस्टर केल्यानंतर मी मग थोडा आता विचार आला की आपण 12 करू शकतो तर 21 का करू शकणार नाही. मग मी त्या दृष्टीने परत प्रॅक्टिस चालू केली की 12 किलोमीटर नंतर मग मी एकाच महिन्यात परत जो ग्राउंडचा राऊंड असतो त्याला मी साधारण 40 राऊंड मारायला चालू केले. मी 16 किलोमीटर पर्यंत पोहोचलो. मग नंतर 16 किलोमीटर पोहोचल्यानंतर काही कारणास्तव मी मधला 1 महिना प्रॅक्टिस नाही केली आणि डायरेक्ट फेब्रुवारी महिना आला. पण मी ठरवलं होतं की आपण रजिस्टर केलेलं आहे मॅरेथॉन, तर आपण त्या मॅरेथॉनला जायचंच. मग मी आणि सत्यजित मग कोल्हापूरच्या मॅरेथॉनला पोहोचलो. सॅटर्डेला तिथं पोहोचलो आम्ही दुपारी आणि रेस्ट वगैरे घेतली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30ला आम्ही शिवाजी ग्राउंड जे आहे कोल्हापूरचे तिथे पोहोचलो आम्ही. आणि बघितलं तर तिथं एक साधारण 5,000 ते 6,000 रनर्स होते. माझी ती पहिलीच मॅरेथॉन होती, त्यामुळे मी एकदम आश्चर्यचकित होऊन गेलो की एवढे 5,000 ते 6,000 रनर्स आलेले आहेत आणि आपण कंप्लीट करू का ती? आणि बघितलं तर वयस्क माणसं म्हणजे 75 वर्षापर्यंतचे तिथं होते. आजोबा म्हणू शकतो आपण त्यांना. फिमेल्स होत्या भरपूर, लहान मुलं होती. मग मला एकदम तिथे जोश आला की नाही, आपण आज ही मॅरेथॉन करायचीच, काही झाली तरी करायचीच. आणि 6ला मॅरेथॉन चालू झाली आणि आम्ही प्रत्येक एक मी ती हाफ मॅरेथॉन तिथे कंप्लीट केली 2.5 तासात साधारण. सत्यजितने पण कंप्लीट केली. आणि अशा प्रकारे मी माझा जो 40 मीटर ते 20,000 मीटर म्हणजे 20-21 किलोमीटरचा टप्पा तिथे पूर्ण केला. आणि तिथूनच माझी रनिंगची जर्नी चालू झाली. आणि त्यानंतर साधारणपणे मी आतापर्यंत 3,500 किलोमीटर रनिंग केलेले आहे. म्हणजे इमॅजिन केलं तर सोलापूर टू नेपाळ म्हणजे सोलापूर टू एव्हरेस्ट बेस कॅम्प जो आहे तिथपर्यंत मी सोलापूरला परत जाऊन आलो तर 3,500 किलोमीटर होतात. एवढं रनिंग मी या 3.5 वर्षात केलंय. आणि सायकलिंग जर का आपण बघितलं तर मी याच दरम्यान 5,000 किलोमीटर सायकलिंग केलंय. म्हणजे मी आज सोलापूरवरनं सायकलिंगला निघालो तर मी काश्मीर पर्यंत परत सोलापूरला येऊ शकतो. एवढं केलं तर 5,000 किलोमीटर सायकलिंग होतं. तर असं त्याचं गणित आहे. आणि हे आकडे नेहमीच मला इन्स्पायर करत राहतात की मी एवढं करू शकत होतो आणि आता मी केलेलं आहे, याचाच मला आनंद होतो. तर ह्या सगळ्या रनिंगची सुरुवात होती 20,000 किलोमीटर 20,000 मीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन. आणि त्यानंतर ती जर्नी चालू झाल्यावर मला एक त्याचा रनिंगचा छंदच लागला. मग मी नेहमी युट्यूब व्हिडिओ बघणे, रनिंग रिलेटेड पुस्तक वाचणे आणि जे रनर्स आहेत त्यांना फोन करणे, त्यांच्या गाईडलाईन घेणे असं चालू केलं. मग मी हुडकत राहायचो की कुठली आता मॅरेथॉन येणार, कुठली मॅरेथॉन येणार. तर मी अशा मग हाफ ज्या मॅरेथॉन होत्या त्याला मी रजिस्टर करणं चालू केलं. त्यानंतर मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन केली. माझी आवडती मॅरेथॉन म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन मी केली. त्यानंतर सायकलिंग मध्ये पण मला थोडी आवड होती, त्यामुळे मी ड्युएथलॉन म्हणजे डेक्कन ड्युएथलॉन म्हणून होती कोल्हापूरची, ती केली.
तर अशा हाफ मॅरेथॉन मी केल्या 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 आणि मग मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आला की मी आता थोडीशी उंच झेप घेऊ शकतो. तर मी उंच झेप घेण्याचा विचार केला आणि नंतर फुल मॅरेथॉन ही काय असते याची माहिती काढायला चालू केलं. तर फुल मॅरेथॉन ही 42.2 किलोमीटर म्हणजे 42,000 मीटर एवढं डिस्टन्स रनिंग असतं. म्हणजे सोलापूरच्या लोकांसाठी बघितलं तर आपण सोलापूरवरून तुळजापूरला जाणे म्हणजे 42 किलोमीटर आणि त्याला एक टाइम क्रायटेरिया असतो की 6 तास, म्हणजे 6 तासात तुम्हाला 42 किलोमीटर कंप्लीट करायचं असतं. मग हा विचार आल्यानंतर मी ती कुठं रजिस्टर करायची असा विचार करायला लागलो. तर माझ्याकडे ऑप्शन होते की मुंबई, कोल्हापूर, सातारा हिल मॅरेथॉन, सातारा नाईट मॅरेथॉन, बेंगलोर असे ऑप्शन होते. पण मी विचार केला की ऑलरेडी आपण हाफ मॅरेथॉन कोल्हापूरला पळालेलो आहे, तर आपण परत एकदा तिथे जाऊन फुल मॅरेथॉन ट्राय करावं. पण तेव्हा रनिंगचा एक्सपिरियन्स माझा एवढा नव्हता, त्यामुळे मीच थोडा घाबरलो की आता होईल का नाही होईल का नाही. त्यामुळे मी घरी पण अजून सांगितलं नाही की मी फुल मॅरेथॉन करणार आहे. सत्यजितला पण सांगितलं नाही आणि बाकीच्या घरी पण सांगितलं नाही. मग हळूहळू शेड्यूल मी इंटरनेटवरनं मिळवले आणि त्याची थोडी 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 शेड्यूलची माहिती काढत किती किलोमीटर करावं लागतं. त्यामुळे आपल्याला ते साधारण 12 ते 16 आठवड्याचं ते शेड्यूल असतं, 3 ते 4 महिन्याचं. आणि प्रत्येक संडेला त्याच्यात लॉंग रन म्हणजे लांब पल्ल्याचं रनिंग असतं ते करावं लागतं. ते शेड्यूल मी फॉलो करायला चालू केलं आणि फेब्रुवारी 2018 मध्ये ती फुल मॅरेथॉन होती कोल्हापूरमध्ये. आणि त्याचं ट्रेनिंग चालू केल्यावर ऑलरेडी सोलापुरात एवढं तेव्हा मॅरेथॉनचं कल्चर नव्हतं किंवा रनिंग करणारे लोक नव्हते. नुकतंच मला वाटतं की स्वप्नील नाईक, भास्कर पाटील सर असे रनर्स होते आणि त्यांनी पण फुल मॅरेथॉनला रजिस्टर केलं होतं मुंबईच्या. मग मला धाकधूक होती की 42 किलोमीटर करणं सोपी गोष्ट आहे का. ते मला नेहमीच वाटायचं की ती अवघड गोष्ट आहे, पण आपण करू शकतो एवढा मला कॉन्फिडन्स होता. मग मी त्याच्या शेड्यूलनुसार ट्रेनिंग चालू केलं. सुरुवातीला जे आहे कधी कधी 25 किलोमीटरचं लॉंग रन असायचं, तेव्हा मी सपोर्टला माझे मित्र किंवा बाईकवर थोडं न्यूट्रिशनसाठी हॉस्पिटलचा कोणतरी करता स्टाफ घेऊन जायचो आणि मदतीला बरोबर रनिंग करायला पण एखाद्याला घेऊन जायचो. लोक जेव्हा रिपीट राऊंड मारायचो मी कुठं, तर जेव्हा आसपासचे लोक म्हणायचे अरे हा काय वेडा झालाय का काय, एवढं का पळतोय, एवढ्या उन्हात पळण्याची गरज आहे का, हा पडतोय बघा आता चक्कर येऊन, किंवा हा का करतोय. जे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडायचा हा का करतोय, हा रोज रोज का पळतोय, काहीतरी हा वेगळं करतोय का, खरंच ह्याला गरज आहे का एवढी काळजी, असे बरेच माझ्या कानावर पडू लागले. बरेच जण मला म्हणायचे अरे अभ्या एवढी रनिंग का करतोय तू, कशाला करतोय, म्हणजे ह्याच्यात काय तुला मिळणार आहे का. मी म्हटलं अरे माझं फिटनेस मिळवायचं आहे, मला थोडस त्याच्यात मेडिटेशन केल्यासारखं होतं. अशी मी उत्तरं द्यायचो, पण ते कुणाला पटायचे नाहीत. ऍक्च्युली न पटण्यासारखीच ती होती उत्तरं. तर त्यानंतर मी हळूहळू शेड्यूल फॉलो केलं. 25 किलोमीटर 30 किलोमीटरची लॉंग सायकलिंग लॉंग रनिंग जी आहे ती पण केली आणि साधारण फेब्रुवारी महिन्यात तो दिवस उजाडला. घरच्यांची कशी तरी समजूत काढून मी कोल्हापूरला गेलो आणि सत्यजित तेव्हा बरोबर नव्हता. कोल्हापूरमध्ये माझे बरेच मित्र होते. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहाटे ऍक्च्युली 4:30ला ती चालू होणार होती आणि 4:30ला चालू होणार होती. तर मग मी रात्री झोपलो का नाही मला ते पण आठवत नाही. त्या दिवशी 3:30ला उठून आम्ही तयारी चालू केली आणि विचार केला की आता आपण 4:30ला ही चालू होणार आहे आणि 10:30 पर्यंत आपल्याला कंटिन्युअस पळायचं आहे, तर हे शक्य होईल का आपलं. माहित नव्हतं ते होईल का नाही, कारण 42 किलोमीटर करणं 6 तासाच्या आत हे मला तर तेव्हा माझं स्वप्नच होतं. रेस चालू झाली, सगळे पळायला लागले. मी एक किलोमीटर पळत होतो. मला एवढं माहित होतं की मी 21 किलोमीटर तर करू शकत होतो. 21 किलोमीटर मी कसं तरी केलं. 21 किलोमीटर झाल्यानंतर मग मी कळालं की आता मला 3 तास झालेले आहेत, अजून माझ्याकडे 3 तास उरलेत कम्प्लीट करायला. पण आपण एवढ्या लोकांना सगळ्यांना जुगारून एवढ्या लोकांचे हे करून आलेलो आहे, तर आपण ही कसल्याही परिस्थितीत कम्प्लीट करायची. मग मी एक किलोमीटर मोजायला लागलो. रोडवर पळताना मी प्रत्येक जे झाड दिसेल त्याच्याकडे बघायचो. 2 झाडामधलं अंतर कॅल्क्युलेट करायला लागलो. 2 पोलमध्ये 30 मीटर अंतर असतं हे पण मला तेव्हाच कळालं. माझे 3 पोल झाले की 100 मीटर आणि 30 पोल झाले की 1 किलोमीटर.
असं करत मी पोल मोजत गेलो, झाडं मोजत गेलो, सगळीकडं निसर्ग सौंदर्य एवढं कधी बघितलं नाही तेवढं मी त्या रनिंग करताना बघितलं. आणि बरोबर 5 तास 59 मिनिटात मी कोल्हापूरची मॅरेथॉन कंप्लीट केली आणि तेव्हा मी फुल मॅरेथॉनर झालो. 10वीत चांगले टक्के पडलेले किंवा 12वीत जे मला चांगले टक्के पडले होते, मेडिकलला जे ऍडमिशन मिळालं होतं किंवा ऑर्थोपेडिक डिग्री मिळाली, तेव्हा जेवढा आनंद झाला होता बहुतेक त्याच्याहून हा आनंद नक्कीच जास्त होता असं मला आत्ता वाटतंय. तर अशी माझी 40 मीटर टू 40,000 मीटर पर्यंतची माझी जर्नी तिथं कंप्लीट झाली म्हणता येणार नाही, सुरुवात झाली त्याला. तर असा प्रकारे मी फुल मॅरेथॉनर तेव्हा बनलो. त्यानंतर पुढची एक गोष्ट आहे की मोटिवेशन, गुरु आणि माझ्या ग्रुपची गोष्ट. तर प्रत्येक गोष्ट करायला आपल्याला मोटिवेशन लागतं, आपल्याला कुणाचं लागतो आणि एक ग्रुपची गरज असते. तर अशा मी अनेक ग्रुपशी जोडला गेलो, मला अनेक वाटेत गुरु मिळत गेले आणि त्यांच्याकडनं मी मोटिवेशन घेत राहिलो. सोलापुरात तेव्हा नुकतीच सोलापूर रनर्स असोसिएशनची स्थापना झाली होती. विक्रम दगबडे, डॉक्टर सत्यजित वाघचोरे, भास्कर पाटील सर, स्वप्नील नाईक, योगेश जडे, विश्वास बिराजदार, रोकडे सर, असे बरेच जण एक सेम एजचे मिळून सोलापूरसाठी काहीतरी करायची या जिद्दीने सगळ्यांनी मिळून ते सोलापूर रनर्स असोसिएशन चालू केली. त्याचाच मी पण एक भाग होतो. आणि दुसरा ग्रुप होता पुण्याचा, डॉक्टर योगेश सातव पाटील म्हणून पुण्याचे रणेवरी ग्रुपचे एक इंचार्ज आहेत. तर त्यांना सगळेजण गुरुजी म्हणतात. तर त्यांच्याशी पण मी माझी जी बहीण आहे पुण्याची स्मिता झांजुर्णे आणि जीव राहुल झांजुर्णे यांच्यामुळे कनेक्ट झालो आणि त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो किंवा ऍड झालो. तसेच सोलापूरमध्ये अजून ग्रुप आहे सोलापूर सायकल असोसिएशन. तारे सर म्हणा, अमेकेत सर म्हणा, बिराजदार म्हणा. तर हे सगळे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो आणि त्याच्यातून मला मोटिवेशन मिळत गेलं. त्यानंतर मी सोलापूर रनर्स असोसिएशन मधून आम्ही सोलापूर रनर्स ग्रुप चालू केले. त्यात जे नवखे रनर्स होते त्यांना बघताना आम्हालाच आश्चर्य होऊ लागलं की ते जे काल 5 किलोमीटर पळत होते ते एका महिन्यात ते हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन करायला लागले होते. त्यात आतिश शहा म्हणा, मोहन लवटे सर म्हणा, बांदोडीकर सर म्हणा, स्वप्नील नाईक म्हणा, असे बरेच आम्हाला नवीन नवीन लोक भेटत गेले आणि त्याच्यातनं आम्ही मोटिवेशन घ्यायला लागलो की अरे हा पळतोय, आपण पण पळायला पाहिजे. ग्रुपवर ऍक्टिव्हिटी टाकणे चालू झालं. एकाची ऍक्टिव्हिटी बघून दुसरा ऍक्टिव्ह झाला, आम्ही ऍक्टिव्ह व्हायचो. तर असं एकमेकांना मोटिवेशन मिळत गेलं. मोटिवेशन मधनं माझी कन्सिस्टन्सी राहील. जे मी माझी सांगितले की मी साधारण मागच्या 3.5 ते 4 वर्षात 3,500 किलोमीटर रनिंग केलेले आणि 5,000 किलोमीटर सायकलिंग केलं. तर ही गोष्ट एकदम करण्याची गोष्ट नाही. तर आपलं हे मोटिवेशन टिकून राहणं गरजेचं आहे. ते पण कसं थोडं 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 आपण रोज करत राहणं गरजेचं आहे. त्याला कन्सिस्टन्सी महत्वाची. तर इनडायरेक्टली मला या गोष्टीचा फायदा झाला. त्याच्याबरोबर एकाचं नाव मेन्शन करणं गरजेचं समजतो. तर डॉक्टर राहुल झांजुर्णे हे माझे छोट्या बहिणीचे मिस्टर म्हणजे जिजू आहेत. तर ते ऑलरेडी ट्रेकर आहेत. एक साधारणपणे 150 ते 160 गड चढलेले असतील. लॉंग डिस्टन्स सायकलिंग आहे. रनिंग मध्ये त्यांनी नुकतंच पदार्पण केलं होतं. तर त्यांच्याकडनं मला नेहमी मोटिवेशन मिळत राहायचं की अरे हा माणूस पण वजन जास्त आहे आणि मी विचार करायचो हो माझं पण वजन जास्त आहे तर मी पण असं करू शकणार. ते असे बऱ्याच जणांकडनं मी मोटिवेशन घेत 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 गेलो आणि माझा 92 किलोचा टप्पा तेव्हा 85 किलोवर येऊन थांबला. म्हणजे मी 85 किलोचा झालो. एक 7-8 किलो तोपर्यंत माझं कमी झालं. तर ही अशी मोटिवेशन गुरु आणि माझ्या ग्रुपची गोष्ट होती ज्याच्याकडनं मी मोटिवेशन घेत माझी कन्सिस्टन्सी टिकवत राहतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी हे सगळे आपण करतो त्याला फॅमिली सपोर्टची खूप गरज असते. मग आपण रोज सकाळी 2 ते 2.5 तास आपण रनिंगला जाणार तेव्हा आपल्याला सपोर्ट लागतो. जे बॅकअपला तुमच्या फॅमिलीला बघायला किंवा तुमच्या मुलांना बघायला किंवा हॉस्पिटलला बघायला सपोर्ट लागतो. तर तसं मला घरातनं खूप चांगला सपोर्ट होता. माझा भाऊ ऑलरेडी डेंटिस्ट होता. तो लॉंग डिस्टन्स सायकलिस्ट आणि रनर पण आहे. वाईफ स्किन स्पेशलिस्ट डर्मॅटोलॉजिस्ट आहे. तिचा पण सपोर्ट असायचा. आई वडिलांचा तर नेहमी सपोर्ट असायचा आणि हॉस्पिटल स्टाफचा पण मला नेहमीच सपोर्ट असायचा.
तर असे करत करत मी साधारण हाफ मॅरेथॉन मध्ये करत करत साधारण 15 ते 17 हाफ मॅरेथॉन मी कम्प्लीट केल्या आणि 3 फुल मॅरेथॉन कम्प्लीट केल्या. तर ही जर्नी तिथेच थांबली नाही. तर मला नंतर वाटलं की आपण आता थोडंसं ह्याच्या पुढे अजून काहीतरी करायला पाहिजे. तर मी इंडुरन्स टेस्टची लिमिट असं म्हटलं जातं अशी आयर्नमॅनची स्पर्धा होती, जे इंडियामध्ये फर्स्ट टाइम गोव्यामध्ये ही स्पर्धा होणार होती. तर त्याला आयर्नमॅन 70.3 म्हणतात. तर त्यामध्ये 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि ते झाल्यानंतर 21 किलोमीटर रनिंग करायचं असतं. तर मी डॉक्टर संदीप लेले आणि स्वप्नील नाईक यांनी त्या आयर्नमॅनच्या स्पर्धेसाठी आम्ही रजिस्टर केलं आणि त्याची तयारी चालू केली. आणि तयारी करताना समजले की आपला स्विमिंग हा खूप कच्चा भाग आहे, त्यामुळे स्विमिंग कडे लक्ष दिलं आणि स्विमिंग करत 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 जे मला साधारण एक 25 मीटरच स्विमिंग येत होतं तेव्हा. आणि स्विमिंग मग प्रॅक्टिस करत रोज करणे, 3 टाइम करणे आठवड्यात, मग आठवड्यात 4 वेळा करणे, आठवड्यात 5 वेळा करत असं असं करत मी 1.9 किलोमीटरचा तो टप्पा पार केला. आणि गोव्याला मी जो साधारण नोव्हेंबर मध्ये ती गोव्याची जी आयर्नमॅन स्पर्धा होती ती आम्ही एक 7.5 तासात मी आणि स्वप्नील नाईक कम्प्लीट केली. तर अशी माझी ही जर्नी होती, 40 मीटर टू 40,000 मीटर टू आयर्नमॅन. तर त्यानंतर यामध्ये आम्हाला एक जाणीव झाली की आता आपण तर हेल्थ कॉन्शियस झालोय, आपली बॉडी सुधारली, तर आपण लोकांना पण त्यासाठी आपण बरोबर घ्यायला पाहिजे. तर मी आधीच सांगितलं की याच्यातनं आम्हाला जनतेसाठी पण म्हणजे सोलापूरकरांसाठी पण काहीतरी करायचं होतं. तर आताची गोष्ट आहे की 6,000 रनर्सला पळवणाऱ्या सोलापूर रनर्स असोसिएशनची गोष्ट. तर 2017 मध्ये सोलापूर रनर्स असोसिएशनची स्थापना झाली. एक 15 ते 20 जण होते आम्ही, समवयस्क आणि हेल्थ फिटनेस मध्ये जागरूक असणारे सगळेजण होते. सगळ्यांनी मिळून आम्ही ते चालू केले आणि सातारा हिल मॅरेथॉन म्हणजे डॉक्टर संदीप काटे सर यांच्या इन्स्पायर होऊन आम्ही ती सोलापुरात पहिली मॅरेथॉन ऑर्गनाईज केली. 2017 मध्ये साधारण त्याच्यात 2800 रनरनी पार्टिसिपेट केलं. 2018 मध्ये साधारण 4,500 रनर्नी पार्टिसिपेट केलं आणि 2019 म्हणजे जस्ट जी झालेली आहे त्याच्यात 6,000 रनर्सनी पार्टिसिपेट केलं. कधी न धावणारा सोलापूर त्या दिवशी 6,000 रनर्स रविवारी सकाळी सोलापुरात पळाले, ज्याहून आम्हाला आता कुठलाच वेगळा आनंद होत नाही. तर खूप आनंद होता आमच्यासाठी की सोलापूरमध्ये एक रनिंगची तेव्हा चळवळ चालू झाल्यासारखी ती चालू झाली होती. त्यानंतर ती चळवळ अशीच चालू राहावी म्हणून आम्ही ग्रुप बऱ्याच इव्हेंट घेणे चालू केले, म्हणजे फॅमिली रन, इंडिपेंडन्स रन, नवरात्री रन, त्यानंतर 15 ऑगस्टची रन घेतली, 26 जानेवारीची रन घेतली, त्यानंतर डायबिटिक रन, हायपरटेन्शन रन, अशा बऱ्याच इव्हेंट घेऊन आम्ही नेहमी सोलापूरकरांना पळवत राहिलो. आणि आता बऱ्यापैकी सोलापूरमध्ये एक साधारण 7,000 ते 8,000 रनर्स आहेत जे डेली बऱ्यापैकी प्रॅक्टिस करतात. त्यात बऱ्याच फिमेल्स पण आहेत ज्या पण हाफ मॅरेथॉन केलेले आहेत. स्पेशली पाटील मॅडम आहेत, ज्योती भास्कर पाटील मॅडम, त्यांनी सोलापुरात फुल मॅरेथॉन पण कम्प्लीट केलेली आहे. म्हणजे मला वाटतं की या पहिल्याच फिमेल्स आहेत सोलापुरात की ज्यांनी फुल मॅरेथॉन कम्प्लीट केलेत. त्याबरोबर तमन्ना गोरे मॅडम आहेत, त्यांनी पण फुल मॅरेथॉन कम्प्लीट केलेले. तर अशा फिमेल्स पण 42 किलोमीटर केलेल्या सोलापुरात आहेत, फुल मॅरेथॉन केलेले मेल्स पण आहेत. तर अशी सोलापूरमध्ये हेल्थ चळवळ एक चालू झालेली आहे, त्याचाच आम्हाला आनंद आहे. तर आता माझी पुढची गोष्ट आहे की ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस, छंदाची जोपासना आणि फॅमिली टाईम. तर बऱ्याच लोकांना स्वतःसाठी वेळ काढायला मिळत नाही, म्हणजे मला पण मिळायचं नाही सुरुवातीला. आपल्याला वाटतं की आपल्याला वेळ मिळेल का, रोज 2-2.5 तास आपण फिटनेससाठी देऊ शकतो का. तर सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट व्हायचं, पण जसं जसं आपण आपल्याला सवय लावून घेऊ तसं तसं आपण मोल्ड होत जातो. तर सुरुवातीला मी आधी जे 8ला उठायचो तो मी 5:30ला उठायला लागलो. 5:30ला उठून सगळं आवरून 6ला रनिंगला जाणे, 6 ते 8 एक्सरसाइज करणे, 8 ते 8:30 ब्रेकफास्ट करणे आणि परत रुटीनला जाणे.
तर हे जे 2 तास मी काढायला लागलो त्याच्यामुळे माझ्या शरीरात एवढे पॉझिटिव्ह चेंजेस झाले की माझी दिवसभर एनर्जी जी आहे ती टिकून राहायची. म्हणजे दिवसभराची जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती खूप टिकून राहायची आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला तोच माझा फोर्स असायचा की जेणेकरून मी परत रनिंगला जॉईन व्हायचो. तर असं करत वेळ काढणे ही डिफिकल्ट जरी असलं पण एकदा तुम्हाला वेळ काढायची सवय लागली की डेफिनेटली तुम्ही तो वेळ काढून तो प्रॉपर तुम्ही युटिलाइज तो वेळेची करू शकता. त्यानंतर जसं जसं मी रनिंग करायला लागलो मला रनिंगची आवड व्हायला लागली. त्यानंतर मी त्याच्यात बराच खोल अभ्यास चालू केला. बरीच पुस्तकं वाचायला चालू केली. पुस्तकं वाचून मोटिवेशन मिळतं, व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळतं. तसे मी युट्यूबवरचे रनिंगचे व्हिडिओ बघायला चालू केलं. हुसेन बोल्टचं बॉर्न टू रन किंवा स्विमिंग मधलं मायकल फेल्प्सचं स्विम फॉर लाईफ अशी त्याची बरीच पुस्तकं मी वाचली. त्यानंतर बरेच जणांचे फेसबुकवर ग्रुप्स आहेत त्याच्यातली पुस्तकं वाचली किंवा त्याच्यातले नोट्स काढणे. हे असं करून मी माझं नॉलेज थोड्याशा वरच्या लेवलला नेलं. जसं जसं नॉलेज वाढत गेलं तसं मला कळालं की नुसतं तुम्हाला रनिंग करून उपयोग नाही, तर रनिंग बरोबर तुम्हाला क्रॉस ट्रेनिंग करण्याची गरज आहे, तुम्हाला स्ट्रेचिंग करण्याची गरज आहे, तुम्हाला बॉडीचं स्ट्रेंथनिंगची गरज आहे, तुम्हाला माइंड स्टेबल ठेवण्यासाठी योगाची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे. तर या गोष्टी मी सगळ्या करायला लागलो. म्हणजे रनिंग बरोबर आपल्याला क्रॉस ट्रेनिंग पण गरजेचं आहे, स्ट्रेचिंग पण गरजेचं आहे, स्ट्रेंथनिंग करणं पण गरजेचं आहे, त्याबरोबर योगा करणं गरजेचं आहे आणि मेडिटेशन पण करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आल्या की तुम्हाला एक थोडा फिटनेसचा वेगळा मूलमंत्रच मिळतो. तर तसा हा मला मूलमंत्र मिळाला आणि मी त्या फिटनेसकडे अजून जवळ 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 जात गेलो. तर या गोष्टीतून मला बऱ्याच डाएट काय घ्यायला पाहिजे, न्यूट्रिशन काय घ्यायला पाहिजे, इंजुरी प्रिव्हेन्शन कसं करायला पाहिजे, रनिंगची टेक्निक काय आहे या गोष्टी कळत गेल्या. मी बऱ्याच जणांचे रनिंगचे व्हिडिओ बघितले. माझे व्हिडिओ मी माझे कोच म्हणा किंवा रणोदित योगी सातो म्हणा किंवा मेनन सर म्हणा यांना पाठवले, माझ्यात मी करेक्शन केले. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. तर आपण ब्लाइंडली कोणाला फॉलो करण्यापेक्षा आपण थोडासा त्याचा अभ्यास करणं कधी पण गरजेचं आहे. अभ्यास करून आपल्याला त्याच्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच कळतात आणि इंजुरी प्रिव्हेन्शन होते. कारण रनिंग ही अशी कन्सेप्ट आहे, म्हणजे बऱ्याच रनिंग बद्दल मिसकन्सेप्शन आहेत की रनिंग केले की गुडघे झिजतात, रनिंग केलं की अँकल इंजुरी होते, रनिंग केले की स्पाईनचे म्हणजे मणक्यात बेंड येतो किंवा रनिंग केलं की हार्ट अटॅक येऊ शकतो. असे बऱ्याच लोकात मिसकन्सेप्ट आहेत. तर ऍक्च्युली या मिसकन्सेप्ट राहण्याचं काय, तर त्याच्यात अभ्यास नसतो त्या पर्टिक्युलर रनर्सचा किंवा नॉलेज शेअर करत नसतात. तर महत्वाचं आहे की रनिंग केल्याने इंजुरी होत नाही म्हणण्यापेक्षा प्रॉपर टेक्निकनी जर का आपण रनिंग केली तर इंजुरी जे होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. झोन ट्रेनिंग म्हणून असतं, म्हणजे कार्डियक झोन ट्रेनिंग. तर रनिंग करताना आपण जर का झोन कन्सिडर केले, आपण हार्ट रेट थोडासा कंट्रोल ठेवत किंवा इंडुरन्स ट्रेनिंग करत रनिंग केलं तर आपल्याला डेफिनेटली हार्टचा कधी पण प्रॉब्लेम येत नाही. दुसरे की जर का आपण प्रॉपर रनिंगच्या आधी स्ट्रेचिंग केलं आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज केले तर गुडघ्यावर कधीच प्रेशर येत नाही आणि गुडघ्याची झीज पण होत नाही. आणि जर का आपल्या कोर मसलचं स्ट्रेंथनिंग चांगले असेल, आपण जिम वर्क करत असू, तर आपल्याला जे आहे तर बॅकचे प्रॉब्लेम पण होत नाही, नेकचे पण प्रॉब्लेम होत नाही. तर हे असं रनिंग बद्दल जे इंजुरी प्रिव्हेन्शनचा भाग आहे हा एक जसं तुम्ही अभ्यास कराल किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही ऑर्थोपेडिकला म्हणा किंवा फिजिशियनला म्हणा किंवा जो तुमचा रनिंगचा कोच आहे त्याला सांगितलं तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. दुसरी त्यानंतरचे आहे की सामाजिक बांधिलकीची गोष्ट. म्हणजे रनिंग मध्ये आपण जसं मी पळतोय, मी जोरात पळतोय का तू जोरात पळतोय, मी फास्ट पळतोय का तू फास्ट मिळतोय, तर याला रनिंगला महत्व नाही. कारण आपल्याला जे आहे ते कुठे फर्स्ट यायचं नाही का सेकंड यायचं नाही. आपल्याला सगळ्यांना हा आपण फिटनेस साठी करतोय सगळ्या, म्हणजे फिटनेस हाच आपला सगळ्यांचा मूलमंत्र असणार आहे आणि आपण त्याच्यासाठी हे करतोय. त्यामुळे रनिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन होते, तर आपण ती कॉम्पिटिशन सहसा अवॉइड करतो. म्हणून आपण सामाजिक बांधिलकीची एक जी गोष्ट आहे की आम्ही पण हॉस्पिटलमध्ये काय करतो, तर हॉस्पिटलची अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे 1 वर्ष झालं 2 वर्ष, तर आम्ही हॉस्पिटलच्या स्टाफला सगळ्यांना घेऊन पळतो. किंवा आम्ही म्हटलं तसं माझी नवरात्र रन,
नवरात्रनंतर 9 दिवस आम्ही सलग पळणे, मग त्याच्यात जे जे इन्व्हॉल्व होती सोलापूरचे त्यांना इन्व्हॉल्व करतात. मागच्या वर्षी जे नवरात्र रन झाले त्यात आम्ही साधारण एक 50 ते 60 जण होतो. तशीच IN म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन रन म्हणून आम्ही ती घेतो. तर या अशा वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकीतनं आपण जे रन घेतो त्यातनं सोशल अवेअरनेस, सोशल फिटनेस या गोष्टी होत राहतात. तर तसे आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यातूनच माझं पण मोटिवेशन टिकून राहतं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी करताना मला नेहमीच जाणवतं की या गोष्टी मी कसं काय करत गेलो आणि का करत गेलो, याच्या मागे काय आहे का. तर याच्या मागे महत्वाचं म्हणजे सेल्फ मोटिवेशन, म्हणजे स्वतःला स्वतः मोटिवेट करत राहणे. आपल्या आसपासचे जे मेंबर आहेत म्हणजे फॅमिली मेंबर त्यांना आपण मोटिवेट करत राहणे आणि त्यांच्याकडनं आपण मोटिवेशन घेणे. त्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेहमी विचार करत राहणे की आपण ही रेस कंप्लीट करणार, आपल्याला ही रेस करायची आहे. आणि तसेच हाय गोल्स म्हणजे आपण नेहमी गोल मोठे ठेवणे की मी हा गोल ठेवला तर मला त्याच्यापर्यंत अचीव्ह करायला मला जेवढं स्ट्रगल करावं लागतं तर ते स्ट्रगल करण्याची तयारी पण पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याप्रमाणे मार्ग पण आखतो. तर हाय गोल्स. आणि बऱ्याच कोचचं म्हणणं असते की आपण व्हिज्युअलायझेशन ऑफ रेस करायला पाहिजे. म्हणजे आता मी समजा मुंबई मॅरेथॉन करतोय फुल मॅरेथॉन किंवा सातारा हिल मॅरेथॉन करतोय किंवा आयर्नमॅनची स्पर्धा करतोय, तर आपण ती रेस व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. म्हणजे भले तुम्ही सायकलिंग करत असाल, रनिंग करत असाल, ट्रेकिंग करत असाल, स्विमिंग करत असाल, तर त्याला व्हिज्युअलायझेशन. तर मी आज ही रेस चालू केली तर मी 7 वाजता इथे असणार, 7:30 वाजता इथे असणार, मग मी 7:30ला काय खाणार, मग मी 8ला काय खाणार. तर हे असं व्हिज्युअलायझेशन म्हणजे याच्यात जे आपण सक्सेस मंत्र म्हणू शकतो त्याच्यात मोटिवेशन, पॉझिटिव्ह थॉट्स, फॅमिली सपोर्ट, व्हिज्युअलायझेशन ऑफ रेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र मिळून येतात डेफिनेटली तुम्ही तेव्हा सक्सेसफुल होता. आता लास्ट डिस्कशनचा पार्ट किंवा माझी गोष्ट आहे तर एक उंच माझ्या स्वप्नांची गोष्ट. म्हणजे माझी जी स्वप्न आहेत ती खूप उंच आहेत. मला आता यानंतर मी मुंबई मॅरेथॉन केली, आयर्नमॅन केली, तर आता मला जी फुल आयर्नमॅनची स्पर्धा असते ज्याच्यात 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग असतं ती करायची आहे. साऊथ आफ्रिकेतली कॉम्रेड मॅरेथॉन म्हणून आहे, 29.9 किलोमीटरची असते, 89.9 किलोमीटरची जी रेस असते ती करायची आहे. आणि एक सामाजिक बांधिलकीतनं आम्हाला सोलापूर रनर्स असोसिएशन तर्फे जी आमची मॅरेथॉन आहे त्यात आम्हाला 10,000 रनर्स पळायचे आहेत. तर हेच माझी उंच माझ्या स्वप्नाची गोष्ट आहे. तर अशी माझी रनिंग बद्दलची सगळी कहाणी आहे. आता बरेच त्याच्यात क्वेश्चन्स आलेले तर मी क्वेश्चन्सला थोडे थोडे आन्सर करतो आता. तर सगळ्यांना प्रथम वेलकम. आणि एक फक्त सांगता एक विसरलो की ही सोलापूर इंटरनॅशनल म्हणजे आमची सोलापूरची मॅरेथॉन आहे ती सोलापूर इंटरनॅशनल मॅरेथॉन झाली, ती एम्स नॉमिनेटेड आहे. त्यानंतर अमेकेत म्हणून आहे त्यांचं एक क्वेश्चन आहे की फर्स्ट टेल मी अबाउट युअर फर्स्ट इंजुरी आणि हाऊ यू एव्हर कम टू इट. तर फर्स्ट इंजुरी जी होती ती मला साधारण मी जेव्हा रनिंग चालू केलं तेव्हा इमिजिएट 6 महिन्यातच मला ती इंजुरी झाली. माझं वजन थोडंसं जास्त होतं, 92 kg होतं, आता मी 72 kg ला आहे. तर इंजुरी का झाली तर मी रनिंग रोज करायचो पण तेव्हा मी स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे लक्ष द्यायचो नाही. तर मी जसं रनिंग करायला लागलो तसं तसं माझं वजन कमी झालं, पण त्याबरोबर माझं मसल मास म्हणजे प्रोटीन मास म्हणतो ते पण कमी झालं थोडंसं. आणि त्याच्यामुळे मला क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग जेवढी स्ट्रेंथ पाहिजे तेवढी नव्हती आणि त्यामुळं मला जी नी पेन आहे ते नी पेन व्हायला लागलं. तर मी त्याला कसं ओव्हरकम केलं तर मी थोडंसं साधारण एक 2 ते 3 आठवडे रेस्ट घेतली. रेस्ट घेऊन मी थोडं जिम वर्क केलं. त्याच्यात जे आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो नॉन वेट बेअरिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग, तर त्याच्यात स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग, क्वाड्रिसेप स्ट्रेंथनिंग हे केलं. आणि क्रॉस ट्रेनिंग म्हणजे आपण जो रनिंग आहे त्याचा जो संलग्न भाग आहे दुसरा म्हणजे सायकलिंग करणे, स्विमिंग करणे, तर या गोष्टी पण केल्या आहेत. त्याच्याने माझी स्ट्रेंथ वाढली आणि माझी ती इंजुरी जी आहे ती कमी कमी होत गेली. आणि नंतर मला कळालं की इंजुरी प्रिव्हेन्शन करायचं असेल तर आपल्याला क्रॉस ट्रेनिंग, स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेचिंग आणि न्यूट्रिशन याचं महत्व आहे ते आपल्याला करावंच लागणार.
त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे चंद्रकांत दुधाळ सरांचा की डाएट प्लॅन कसा असावा. तर डाएट प्लॅन मध्ये आपण युजली कसं करतो, जर का आपलं एम असेल की माझं वजन कमी करायचं म्हणून मी रनिंग करतोय, का मला वजन मेंटेन ठेवायचं म्हणून रनिंग करायचंय, तर असे त्यानुसार आपण डाएट प्लॅन देतो. बेसिकली वजन कमी करायचंय म्हणून आपण जर का रनिंग करत असतो, तर त्यात सगळ्यात महत्वाचं आहे की वजन कमी करताना आपला प्रोटीन, बॉडीतलं शरीरातलं प्रोटीन कमी नाही व्हायला पाहिजे. जर का आपण डाएटमध्ये प्रोटीन कमी केलं, वजन कमी करायचं म्हणून कार्बोहायड्रेट कमी केलं, प्रोटीन कमी केलं, फॅट कमी केलं, तर आपला डेफिनेटली मसल लॉस होतो. मसल लॉस झालं की ज्या जॉईंट्सला तुमचे मसल सप्लाय करतात त्या जर का लॉस झालं तर तुम्हाला इंजुरी होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. म्हणून डाएट प्लॅन करताना आपण लो कार्बोहायड्रेट म्हणजे त्याच्यात कमीत कमी शुगर, जे जेमतेम शुगर प्रोटीन डाएट वाढवतो. व्हेजिटेरियन असेल तर आपण उसळ म्हणा किंवा पनीर म्हणा, नॉन व्हेजिटेरियन असेल तर आपण एग्स, फिश या गोष्टी घेतो आणि नॉमिनल जे फॅट असतात ते फॅट घेतो. त्यामुळे डाएट प्लॅन हा आपल्याला जो आहे वजन, कॅलरीज म्हणजे आपण बर्न किती करतो कॅलरीज आणि कॅलरीचा इंटेक किती आहे हा जर का बॅलन्स केला तर आपल्याला डेफिनेटली इंजुरी होत नाही आणि वजन कमी करायला मदत होते. जर का मी दिवसाला 2500 कॅलरीज बर्न करत असेल तर मी साधारण दिवसाला 2000 कॅलरीज घ्यायला पाहिजे. तर साधारण 500 कॅलरीजचा डेफिसिट होतो आणि स्लोली तुमचं वजन कमी करायला म्हणजे चालू होतं. वजन कमी करायचं असेल तर वजन एकदम कमी करायच्या मागं नाही लागायला पाहिजे. म्हणजे एका महिन्यात मी 5 किलो कमी करणार, एका महिन्यात मी 10 किलो कमी करणार, त्याच्याने डेफिनेटली आपला पूर्ण बॉडीच्या सिस्टीमचा इम्बॅलन्स होतो आणि आपण आजारी पडण्याचे चान्सेस पण असतात. म्हणून वजन करताना आपण छोटे छोटे टार्गेट्स ठेवा की मी या आठवड्यात 500 ग्राम कमी करेल, या महिन्यात 1 किलो कमी करेल, 3 महिन्यात मी 2 किलो कमी करेल, 6 महिन्यात 5 किलो कमी करेल. साधारण मला 20 किलो कमी करायला मला साधारण 3.5 ते 4 वर्ष लागले. जे मी प्रत्येक वेळेस हळूहळू कमी करत गेलो. एकदम फास्ट कुठं करायला गेलं तर डेफिनेटली आपल्याला त्याचा त्रास होतो. पुढचा टेल मी अबाउट युअर डॉक्टर राहुलचा एक क्वेश्चन आहे की पेस कसा इम्प्रूव्ह करायचा. तर पेस म्हणजे काय असतं, तर बेसिक पेस म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर किती वेळात कंप्लीट करता त्याला पेस म्हणतात. जर का मी 1 किलोमीटर 7 मिनिटात करत असेल तर माझा पेस आहे 7. जर का मी 10 किलोमीटरची रेस मी 70 मिनिटात म्हणजे 1 तास 10 मिनिटात कंप्लीट केली तर माझा जो पेस आहे तो 7 आहे. जर का आपल्याला पेस इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. पेस इम्प्रूव्ह करण्यासाठी सुरुवातीला आपला कॅडन्स किती आहे, म्हणजे तुम्ही एका मिनिटात किती पावलं टाकता, बरोबर. तर नॉर्मल जो कॅडन्स असतो रनर्सचा आपण तर तो 160 पर्यंत असतो. जर का आपल्याला पेस इम्प्रूव्ह करायची असेल आणि इंजुरी प्रिव्हेन्शन म्हणजे इंजुरी न होता पेस इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला कॅडन्स वाढवायला पाहिजे. म्हणजे तो कॅडन्स 170 ते 180च्या घरात नेला की डेफिनेटली आपला पेस वाढतो. पेस वाढवण्यासाठी दुसरं एक सोल्युशन म्हणजे आपण क्रॉस ट्रेनिंग. क्रॉस ट्रेनिंग केल्याने आपलं जे बाकीच्या सपोर्टिंग मसलची स्ट्रेंथ वाढते. तिसरी गोष्ट आहे कोअर स्ट्रेंथनिंग. म्हणजे आपण कोअर स्ट्रेंथनिंग करायला लागलो म्हणजे ग्लुटियस मॅक्सिस, ग्लूट्स ज्या मसल असतात किंवा ॲब्डोमेनच्या मसल असतात, जेव्हा आपण थकतो तेव्हा डेफिनेटली कोअर स्ट्रेंथनिंग जर का असेल तर आपण त्याच्या सपोर्टने आपण चांगलं पळतो आणि आपली पेस इम्प्रूव्ह. त्यामुळे या 3 गोष्टी झाल्या की कॅडन्स ट्रेनिंग, कोअर स्ट्रेंथनिंग, क्रॉस ट्रेनिंग आणि चौथी गोष्ट म्हणजे इंडुरन्स ट्रेनिंग. म्हणजे बरेच दिवस आपण जर का इंडुरन्स ट्रेनिंग म्हणजे एरोबिक झोन मध्ये म्हणजे स्लो रनिंग करत राहिलो आणि डिस्टन्स जास्त ठेवलं म्हणजे मायलेज कव्हर म्हणतात. जर का एका महिन्यात आपण 100 किलोमीटर पळत असेल तर आपण जर का ते 120 ते 140 किंवा 140 ते 160 किलोमीटर पळायला लागलो महिन्यात तर डेफिनेटली आपला पेस जो आहे तो 2 ते 3 महिन्यांनी वाढतो. तर पेस वाढवण्याचे हेच मूलमंत्र आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टेल मी अबाउट युअर आयर्नमॅन कम्प्लिशन अँड शेड्यूल अमेरिकेत. तर आयर्नमॅन ही स्पर्धा तशी इंडुरन्स ट्रेनिंगला याला खूप महत्व आहे. या स्पर्धेच्या तयारीला साधारण आपल्याला 6 महिने तरी लागतात किमान. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो डाएटचा पार्ट आहे, तुमचा ट्रेनिंग शेड्यूल फॉलो करण्याचा पार्ट आहे आणि या सगळ्यात मी एक गोष्ट सांगायची विसरलो ती म्हणजे झोप.
तर झोप जी आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण काय करतो, जर का बॉडी आपण सारखं स्ट्रेस खाली देत राहिलो तर आपल्याला रिजनरेशन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे मसलला रिजनरेशन पाहिजे, व्हॅस्क्युलर सिस्टीमला रिजनरेशन पाहिजे, आपल्या हार्टला रिजनरेशन पाहिजे. तर ते रिजनरेशन फक्त आणि फक्त व्यवस्थित झोप घेतली तरच होतं. त्यामुळे कमीत कमी साधारण 6 ते 8 तास तरी आपल्याला झोप पाहिजे. जर का मी आज लॉंग रन केलेली आहे आणि उद्या लगेच मी हेक्टिक शेड्यूल किंवा हेवी रन ठेवली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याला रेस्ट मिळणं गरजेचं आहे. आणि जेवढं रिजनरेशन चांगलं होईल तेवढं तुम्ही बाउन्स बॅक चांगलं करा. म्हणजे आज मी लॉंग रन केली आहे, मी रेस्ट घेतला, तर पुढच्या आठवड्याची जी लॉंग रन आहे ती डेफिनेटली चांगली होती. तर हा झोपेचा मी विषय विसरला होता म्हणून तो आता सांगितला. तर आयर्नमॅन स्पर्धेमध्ये आपल्याला शेड्यूल फॉलो करावं लागतं. कोचिंग त्याला गरजेचं असतं. मला कोचिंगमध्ये मी सांगितल्यानुसार योगेश सातव पाटील आणि सुनील मेनन सरांनी मला कोचिंग केलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण 6 महिन्याचे शेड्यूल तरी फॉलो करतो कमीत कमी. त्याच्यात प्रत्येक 7 दिवसामध्ये 6 दिवस आपण ट्रेनिंग करतो, 1 दिवस कंपल्सरी रेस्ट घेतो आणि जे प्रत्येकाला 2-2 डिवाइड करतो. म्हणजे 2 दिवस रनिंग, 2 दिवस सायकलिंग आणि 2 दिवस स्विमिंग. इनिशियली आपण 2 ते 3 महिने असे इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करतो आणि जसं जसं आपण रेसच्या जवळ येतो तसं तसं आपण ब्रिक ट्रेनिंग म्हणजे आधी रनिंग करणे, मग सायकलिंग करून रनिंग करणे किंवा सायकलिंग स्विमिंग करणे अशा ऍडप्ट करत जातो ऍक्टिव्हिटी. तर या अशा आपण स्लोली वाढवत जातो. आणि फर्स्ट महिन्याला जर का माझं ट्रेनिंग व्हॉल्यूम आपण बघितलं तर साधारण आठवड्याला आपण 8 ते 10 तास असेल तर आपण ते लास्टच्या महिन्यापर्यंत आपण साधारण 12 ते 14 तास पर्यंत आपल्याला करावं लागतं. तर हे असं शेड्यूल असतं. त्याच्याबरोबर तुम्हाला इंटेक म्हणजे कॅलरीज इंटेक महत्वाचा असतो. प्रोटीन इंटेक चांगला घ्यावा लागतो, तुम्हाला रेस्ट घ्यावं लागते आणि मेडिटेशन, योगा, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याबरोबर करावंच लागतात. त्यानंतरचा हे काय लिहिलंय, फर्स्ट व्हॉट अबाउट आयर्नमॅन कॉम्पिटिशन क्वेश्चन आले ना. स्टील आय एम स्टक टू 10 किलोमीटर, प्लीज गाईड हाऊ टू रीच 21 किलोमीटर असा मला एकाने क्वेश्चन विचारलाय. तर 10 किलोमीटर सगळेच रनिंग स्टार्ट करत असताना 1 किलोमीटर चालू करतात आणि 21 किलोमीटर ते कम्प्लीट करतातच. तर तुम्ही जर का 10 किलोमीटरला अडकला असेल तर नक्की का अडकलाय, तुम्हाला इंजुरी होते का, तुम्हाला दम लागतो का, तुम्हाला वेळ मिळत नाही, या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा सॉर्ट आउट करावं लागतील. तर सगळ्यात महत्वाचं आहे की 10 किलोमीटरला जर का तुम्ही अडकला असेल तर ज्यांनी हाफ मॅरेथॉन किंवा फुल मॅरेथॉन कम्प्लीट केले त्यांना तुम्ही भेटा, त्यांचा गायडन्स घ्या. तुम्हाला 10 किलोमीटरला तुम्ही का अडकला तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला शेड्यूल आखावं लागेल, एखादी हाफ मॅरेथॉन रजिस्टर करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं असेल की इव्हेंट रजिस्टर करणे. जर का तुम्हाला फुल मॅरेथॉन किंवा हाफ मॅरेथॉन असेल तर तुम्ही एक 4 ते 6 महिने अंतर ठेवून ती रजिस्टर करणे. ते मला नेहमी माझे जिजू सांगतात की तुम्ही एखादी इव्हेंट कम्प्लीट केली की त्या कम्प्लीट करून येतानाच दुसरी इव्हेंट रजिस्टर करून टाका. म्हणजे तुम्ही त्याला बांधील की राहताल आणि तुम्ही त्या फ्लो मध्ये कायम राहताल. म्हणजे असे हे केल्याचं कधी पण फायदा होईल. जर का तुम्ही 10 किलोमीटरला अडकला असाल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्यातनं का तुम्ही अडकला ते सॉर्ट आउट करू आणि नक्कीच तुम्ही हाफ मॅरेथॉन कम्प्लीट कराल अशी आशा करू. त्यानंतरचा महिला सदस्यांसाठी काही सांगाल का असं एकाने क्वेश्चन विचारलं. तर महिला सदस्यांसाठी म्हणजे सोलापूरकरात आपल्याला बऱ्याच इथं इन्स्पायरिंग महिला आहेत. ज्योती भास्कर पाटील मॅडम आहेत, तमन्ना गोरे मॅडम आहेत आणि बऱ्याच महिला ज्यांनी फुल मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आहे, हाफ मॅरेथॉन कम्प्लीट केलेले आहेत. तर महिलांसाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की वेळ कसा काढायचा. तर वेळ काढणं हा त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट गोष्ट असते, पण त्यांनी रोज अर्धा तास जरी काढला त्यांच्या शेड्यूल मधनं तरी पण आपल्याला ते जमू शकतं. दुसरी गोष्ट आहे की इंडोर सायकलिंग आणि इंडोर ट्रेनर. आपण जे ट्रेडमिल असतं किंवा सायकलिंग असतं
तर दुपारी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना जसं वेळ, जर का बाहेर आपल्याला चेंज करून बाहेर जाणे आणि परत येणे याच्यात वेळ जात असेल तर आपण इंडोर ट्रेनिंग करायला पाहिजे, म्हणजे ट्रेडमिलवर ट्रेनिंग करायला पाहिजे, इंडोर सायकलिंगवर ट्रेनिंग करायला पाहिजे. महिलांचं एक प्लस पॉईंट असतो की त्यांचं शरीर खूप लवचिक असतं, त्यांच्यात फ्लेक्झिबिलिटी खूप असते, त्यामुळे त्यांनी स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंगला जर का भर दिला तर डेफिनेटली ते जे पुरुष लोक 6 महिने प्रॅक्टिस करून जे करू शकत नाहीत, म्हणजे मेल लोक, त्यांच्याहून नक्कीच चांगल्या पेसनी फिमेल्स लोक धावू शकते. तर हे मी महिलांना सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट की डाएट, थोडं मोस्ट ऑफ द फिमेल्स जे असतात त्या अॅनिमिक असतात, थोडे हिमोग्लोबिन कमी असतं, त्यामुळे ऑक्सिजन जी कॅरिंग कॅपॅसिटी असते ती त्यांची डेफिनेटली कमी असते. त्यामुळे तुम्ही जास्त पळायला लागली की तुम्हाला दम लागणार या गोष्टी होतात. त्यामुळे तुम्ही घरातला आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे. शिळं खाणे टाळायला पाहिजे. आता खात नसेल कोण, पण शिळं खाणे टाळायला पाहिजे. आपण प्रोटीन डाएट वाढवायला पाहिजे. प्रोटीनमध्ये आपण उसळ खाणे, डाळी खाणे आणि जे हे फास्ट फूड प्रोडक्ट आहे आपण ते कमी करायला पाहिजेत. आणि नॉन व्हेजिटेरियन खात असेल तर अंडे आणि फिश हे गोष्टी खायला पाहिजेत. तर फिमेलसाठी मी हे सांगू इच्छितो. बऱ्याच जणांनी विचारले की फ्युचर स्पोर्ट्स प्लॅनिंग काय माझं, तर मी आता सांगितलं की फुल आयर्नमॅन करणे आणि कॉम्रेड रन करणे. आणि एक मी सांगायचं विसरलो की माझी एक इच्छा आहे की एव्हरेस्ट बेस कॅम्प जो आहे तो 5000 मीटर एलिव्हेशनचा एक बेस कॅम्प आहे. तर आनंद बनसोड जे सोलापुरातील एव्हरेस्ट वीर आहेत त्यांच्या गायडन्स मध्ये मला एव्हरेस्ट बेस कॅम्प करण्याची पण इच्छा आहे. थँक्यू नेवळे सर. त्यानंतर विच सायकल मॉडेल्स यूज फॉर द आयर्नमॅन, चंद्रशेखर गायकवाडचा. तर सायकल जे आहेत ह्या आयर्नमॅन साठी आपण साधारण रोड बाईक वापरतो. सुरुवात आपण जी आहे सायकलिंगची ती आपण रुटीन जे आपण सायकल वापरतो त्याच्याने करू शकतो. आणि त्यानंतर आपण हायब्रिड जी बाईक असते, हायब्रिड बाईक आपण वापरून थोडं ट्रेनिंग केलं की तुम्हाला रोड बाईकचा अंदाज येतो. आणि रोड बाईक ही थोडी लाईट वेट असल्यामुळे ती तुम्हाला स्पीड पकडायला पण मदत होते. आणि इन केस ती रोडमध्ये पंक्चर वगैरे झाली तर तुम्हाला ते काढायला पण सोपं पडतं रोड बाईकचं. त्यामुळं आपण जे इव्हेंट्स असतात त्याला रोड बाईक ऍडवाइस करतो. आता बऱ्याच सोलापुरात पण रोड बाईक अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे आपण हायब्रिड बाईक आणि रोड बाईक या दोन्ही वापरू शकतो. म्हणजे मी माझी पहिली आयर्नमॅन करताना मी स्वप्नील नाईक होते, त्यांनी हायब्रिड बाईकच वापरली होती आणि मी रोड बाईक वापरली होती. प्रोटीन सोर्स स्टॅमिना डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रोटीन सोर्स. ओके, तर स्टॅमिना डेव्हलप करण्यासाठी प्रोटीन सोर्स म्हणजे आपण मोस्टली जे आहे ते डाएटरी सप्लिमेंट्स, म्हणजे डाएटरी आपण जे रेग्युलर डाएटमध्ये मिळतं तेच आपण घेतो. म्हणजे मी सांगितल्यानुसार उसळ खाणे, शेंगदाणे खाणे, त्यानंतर पनीर खाणे, नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये अंडे खाणे, फिश खाणे, हे खाणे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हा डायटरी सोर्स इनसफिशियंट पडतोय किंवा तुम्हाला त्या मात्रामध्ये जात नाही तर तुम्ही ज्या बाहेरचे एक्सटर्नल सोर्सेस आहेत, म्हणजे ज्या प्रोटीन पावडर असतात त्या घेऊ शकता. पण त्या पावडरचं एक असतं की तुम्हाला ते घेतलं तर तेवढं तुम्हाला हायड्रेशन पण पाहिजे. म्हणजे ती पाणी जर का आपण एखादा 2 चमचे प्रोटीन पावडर दुधात घेत असेल तर तुम्हाला त्या दिवसात साधारण 4 ते 5 लिटर तुम्हाला हायड्रेशन पण घ्यायला पाहिजे, म्हणजे ती त्याचं पचन पण व्हायला पाहिजे. युजली आम्ही जे रेस डेज आहेत किंवा लॉंग डिस्टन्स सायकलिंग किंवा लॉंग डिस्टन्स रनिंग किंवा रेस डे, ह्याला आम्ही एक्सटर्नल जे सप्लिमेंट वापरतो, म्हणजे जेल वापरतो, सॉल्ट कॅप्सूल वापरतो, लागलं तर कॅफिन कॅप्सूल वापरतो आणि प्रोटीन पावडर वापरतो, अमायनो ऍसिड वापरतो. आणि बाकीचं जे ट्रेनिंग चे दिवस आहेत आम्ही ते स्टॅमिना वाढवण्यासाठी नॅचरल सोर्सेस आहेत तेच वापरतो. ह्याच्यात एक अजून ऍड करायचं तर सीड्स पण पतंजलीचे सीड्स पण अवेलेबल असतात, वॉटरमेलनचे सीड असतात, बऱ्याच सीड्स अवेलेबल असतात. तर ते डायरेक्ट प्रोटीनचा सोर्स असतो, त्या प्रोटीनचा सोर्स म्हणून आपण त्या वापरू शकतो. लॉंग डिस्टन्स सायकलिंगच्या टिप्स. तर लॉंग डिस्टन्स सायकलिंगच्या टिप्स म्हणण्यापेक्षा सायकलिंग हा रनिंग पेक्षा चांगला एक्सरसाइज आहे जे माझ्या दृष्टीने. आता मला रनिंग आवडतं खरं, पण सायकलिंग कधी पण चांगलं
चांगला सेफ स्पोर्ट्स म्हणू शकतो आपण. फक्त एकच की आपण जे रोडवर जाताना रोडचे नियम पाळले, अंधारात सायकलिंग नाही केली, रिफ्लेक्टर लावले तर सायकलिंगचा कधी सहसा प्रॉब्लेम येतो. तर लॉंग डिस्टन्स सायकलिंग कसं करायचं, तर आपल्याला जे सायकलिंग आहे हे जे आहे ती सुरुवात आपल्याला जी आहे ते थोड्या थोड्या डिस्टन्सनी करावं लागतं. म्हणजे 10 किलोमीटर, 30 किलोमीटर, आणि 1-2 महिने ट्रेनिंग झालं की आपण लॉंग डिस्टन्स सायकलिंग करू शकतो. लॉंग डिस्टन्स सायकलिंगला ग्रुप असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे 2 ते 4 जण जे आहेत ते असणं गरजेचं आहे. लॉंग डिस्टन्स सायकलिंगला सगळ्यात महत्वाचं असतं की एरोबिक ट्रेनिंग. एरोबिक ट्रेनिंग म्हणजे काय, तर आपण पेडल खूप वेळा मारत राहायचे आणि लो गिअरला चालवायचे सायकल. पेडल मारणे आणि लो गिअरला, तर ह्याला म्हणतात की हाय कॅडन्स लो गिअर टेक्निक. तर ह्याच्याने आपल्याला एक तर दम लागत नाही आणि दुसरं हार्ट रेट पण जास्त शूट आउट होत नाही आणि आपण लॉंग डिस्टन्स करू शकतो. तर लॉंग डिस्टन्स सायकलिंग करताना महत्वाचं असते की लोक बरेच की लॉंग डिस्टन्स सायकलिंग करताना माझं वजन कमी करायचं म्हणून लॉंग डिस्टन्स सायकलिंग करतात, म्हणून ते रूटमध्ये काही खात नाही, काही पित नाही. तर ते सगळ्यात चुकीचं आहे. महत्वाचं असते की तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे, तुम्हाला जर तासाला इलेक्ट्रॉल घ्यायला पाहिजे, जर तासाला तुम्हाला एनर्जी सोर्स म्हणून ग्लुकोज किंवा ग्लुकॉन डी पावडर किंवा एखादा केळ किंवा खजूर किंवा मनुके हे डेफिनेटली घ्यायला पाहिजे. तर तुमचा जो ग्लुकोज लेवल जर का मेंटेन राहिला तर तुम्ही लॉंग डिस्टन्स सायकलिंग डेफिनेटली करू शकता आणि साधारण 50-100 किलोमीटर पर्यंत करू शकता. आणि लॉंग डिस्टन्स सायकलिंग तुम्हाला जर का त्याच्यात अजून करायचं असेल तर तुम्ही इव्हेंट रजिस्टर करा. कोल्हापूर, कराड, डेक्कन क्लिफ हँगर. डेक्कन क्लिफ हँगर बद्दल सांगायचं झालं तर डेक्कन क्लिफ हँगर म्हणून पुणे टू गोवा ही सायकलिंग रेस असते जी पुण्यावरनं निघते आणि गोव्याला एंड होते. अशी 643 किलोमीटरची सायकलिंग रेस आहे ती. आणि लास्टच्या 2 वर्ष आम्ही ते रिले सायकलिंग केलेली आहे, म्हणजे मिक्स रिले. म्हणजे त्यात माझी सिस्टर स्मिता जांजुर्णे, माझा भाऊ सत्यजित वागचोरे आणि आमचे निकम सर, त्याला आम्ही सुरी म्हणतो. तर या चौघांनी मिळून आम्ही मिक्स रिले स्पर्धेत भाग घेतला आणि आम्ही सलग 2 वर्षी ती स्पर्धा 28 तासात कंप्लीट केली आणि दोन्ही वेळेस आम्ही विजेतेपद मिळवलेलं आहे. तर ती सलग 28 तास सायकल चालवायची असते आणि रिले मोडमध्ये चालवायची असते. त्याला आपल्याला क्रू सपोर्ट लागतो. तर हे लॉंग डिस्टन्स सायकलिंग बद्दल सांगितलं की तुम्हाला जर का लॉंग डिस्टन्स सायकलिंग करायचं असेल तर ग्रुप हुडका चांगला. तुम्ही डिस्टन्स सायकलिंग करताना व्यवस्थित न्यूट्रिशन ठेवा, रूटचे सगळे नॉर्म्स पाळा आणि सगळ्यात महत्वाचं लॉंग डिस्टन्स सायकलिंग साठी रजिस्टर करा. तुमची आवडती मॅरेथॉन कोणती आणि मेडल कोणतं? तर माझी आवडती मॅरेथॉन ही स्पर्धा जी आहे ती मुंबई मॅरेथॉन आहे आणि दुसरा नंबर दिला तर सातारा हिल मॅरेथॉन. आणि सगळ्यात आवडतं मेडल म्हणजे माझं हे मेडल आहे, आयर्नमॅनचं मेडल आहे गोव्याचं. ते माझ्यासाठी खूप अविस्मरणीय मेडल आहे. आणि मुंबई मॅरेथॉन का आवडते तर साधारण मुंबई मॅरेथॉन मध्ये नाही म्हणलं तर जवळ 15 ते 20,000 रनर्स ऍट ए टाइम असतात आणि कुठल्याही मीटरला तुम्ही मागे बघितलं, लेफ्टला बघितलं, राईटला बघितलं, पुढे बघितलं तर तुमच्या बरोबर 100 ते 150 रनर असतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पॉइंटला वाटणार नाही की तुम्ही ती मॅरेथॉन क्विट करा. तर मी पहिली जी मॅरेथॉन केली होती ती 5 तास 45 मिनिटात केली होती. म्हणजे टायमिंगला महत्व नाहीये. आणि दुसरी मॅरेथॉनचं मी टार्गेट ठेवलं होतं 5 तास, पण मी ती कंप्लीट केली 5 तास 2 सेकंदात. तर असं बऱ्याच वेळेस वाटतं की अरे आपण एवढी करू शकतो का, कारण तिथं ह्युमिड एवढं असतं की घाम भरपूर येत असतो. पण त्याच्यात एक एवढंच मोटिवेशन असतं की त्याच्यात एवढ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या ठिकाणची लोक असतात आणि इतकी लोक असतात की तुम्ही ती रेस मधनं सोडू शकत नाही. त्यामुळे मला नेहमी वाटतं की तुम्हाला जर का फुल मॅरेथॉन करायची असेल तर मुंबई मॅरेथॉनला रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे. अजून एक क्वेश्चन आहे की सराव करण्यासाठी डांबरी रोडवर पळायचं की ग्राउंडवर पळायचं? येस, हा एकदम चांगला क्वेश्चन आहे. तर सराव जो आहे आपण कुठेही करू शकतो. रनिंग करायला ग्राउंडवर पण करू शकतो, डांबरी रोडवर पण करू शकतो. डांबरी रोडवर पळल्याने गुडघ्याला इंजुरी होते किंवा गुडघे झिजतात किंवा हाड बेंड होतं, असे बरेच जणांचे मिसकन्सेप्शन आहेत. पण तसं काही नाहीये. सगळ्यात महत्वाचं असतं रनिंग करताना की स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेन.
जर का तुम्ही रनिंगच्या आधी वॉर्मअप व्यवस्थित केला, स्ट्रेचिंग व्यवस्थित केलं आणि रनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्रॉस ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथनिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला इंजुरी होत नाही आणि जो खालचा सरफेस असतो तो डझंट मॅटर की तुम्ही ग्राउंडवर पडला काय किंवा रोडवर पडाय काय. तर तुम्हाला इंजुरी प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे तो सरफेस महत्वाचा नाही तर तुमचं टेक्निक महत्वाचं आहे. तर तुम्ही टेक्निकनी पळायला पाहिजे, रनिंग फॉर्मनी पळायला पाहिजे, तुम्ही कॅडन्स ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, तुमचा जो रनिंगचा फॉर्म आहे त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे, तुम्ही तो व्हिडिओ युट्यूबवरती कम्पेअर करायला पाहिजे की ॲथलेट्स किंवा मॅरेथॉन रनर्स हे कसे पळतात, कुठल्या टेक्निकनी पळतात, त्यांच्या हाताची डायरेक्शन काय असतं, त्यांची जी बॉडी असते ती कशी असतो, ट्रंक चेस्ट कशी असते, गुडघा त्यांचा खूप पुढं ढांग पडते का मागं पडते, हे सगळ्या महत्वाचं. म्हणजे रनिंग टेक्निकमध्ये या गोष्टी जर का पाळल्या तर आपल्याला सरफेस मॅटर करत नाही. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेक्निक, रनिंग फॉर्म, त्यानंतर तुमचं कॅडन्स ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग आणि क्रॉस ट्रेनिंग. जर का ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असेल तर तुम्ही ग्राउंडवर पळताय का रोडवर पळताय का घरात पळताय या गोष्टी मॅटर करत नाही. ट्रेडमिलवर आपण सतत रनिंग करू शकतो का? तर ट्रेडमिलवर डेफिनेटली रनिंग करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांना जे आहे आपण ट्रेडमिलवर लोकांना वाटतं की ट्रेडमिलवर मी 42 किलोमीटर 21 किलोमीटर, आताच एक एक्झाम्पल आहे रिसेंटली सोलापूरमध्ये डॉक्टर हिरेमठ म्हणून आहेत, त्यांनी मागच्याच आठवड्यात ट्रेडमिलवर 42 किलोमीटर केलं, ते लास्ट वीक मध्ये. ते आता हिरेमठ इथं ऐकतायत का नाही मला माहित नाही, पण त्यांनी 42 किलोमीटर ट्रेडमिलवर केलं. तर डेफिनेटली ट्रेडमिलवर आपण रनिंग करू शकतो. फक्त ट्रेडमिलवर रनिंग करताना आपल्याला मध्ये न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे, आपला फॉर्म जो आहे तो टिकवणं महत्वाचं आहे आणि आपला जो पेस आहे त्याच्याहून जास्त फास्ट जाणं गरजेचं नाही, तर पेस मेंटेन करणं गरजेचं आहे. फक्त ट्रेडमिलचे तोटे म्हणजे काय, तर आपण मोनोटोनस होऊन जातो. जेवढं मोनोटोनस होणे हा एक तोटा. दुसरं इव्हन सरफेस असतो, त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण मॅरेथॉन करतो तेव्हा बाहेर कसं अनइव्हन सरफेस असतो, थोडं चढ उतार असतात, तर ट्रेडमिलवर थोडंसं ते आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ट्रेडमिलवर करणं धोकादायक तर नाहीये, पण डेफिनेटली आपण जेवढं डिस्टन्स करू तेवढ्या नव्या नव्या गोष्टी कळतात आपल्याला आणि नवीन मित्र भेटतात. त्यामुळं मी तर बाहेर रनिंग करणंच प्रेफर करतो. त्यानंतर लॉंग डिस्टन्स सायकलिंग कोणते सोर्स वापरले पाहिजे? नूतन कुठे? आता अजून एक क्वेश्चन आहे की मॅरेथॉन साठी बेसिक सुरुवात कुठून करायची? तर मॅरेथॉन साठी बेसिक सुरुवात म्हणजे मला आयर्नमॅनचा एक मंत्र आठवतोय, म्हणजे मेनन सरांचा, की 1 स्टेप ॲट अ टाइम, 1 पेडल ॲट अ टाइम अँड 1 स्ट्रोक ॲट अ टाइम. म्हणजे तुम्हाला फुल मॅरेथॉन करायची आहे तर एक स्टेप बघा, 90 किलोमीटर सायकलिंग करायची तर एक पेडल मारा आणि 2 किलोमीटर स्विम करायचे असेल तर एक स्ट्रोक मारा. तर हा मंत्र आहे की तुम्हाला मॅरेथॉन करायची असेल तर बेसिक तुम्ही सुरुवात जी आहे ती हळूहळू सुरुवात करायला पाहिजे. आज तुम्ही ग्राउंडवर वॉकिंग चालू करायला पाहिजे, पुढच्या आठवड्यात तुम्ही स्लो रनिंग चालू करायला पाहिजे. आणि मॅरेथॉन म्हणजे बेसिक ह्याच्यात बरेच नवीन लोक आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की मॅरेथॉन म्हणजे ही फक्त धावण्याची स्पर्धा नाहीये, तर त्याच्यात तुम्ही मध्ये गॅप घेऊन तुम्ही चालू करू शकता. म्हणजे ह्याच्यात वॉक रन असतं. कंटिन्युअस धावणारे पण बरेच लोक असतात, तसं पण करू शकतो. पण तुम्हाला वाटलं की तुम्ही दमलाय तर तुम्ही वॉक हा ब्रेक पण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही डोक्यात ठेवून चालूच नका की मला 42 किलोमीटर सलग पळायचं, तसं नाही. तुम्ही 5 किलोमीटर पळून 5 मिनिटं चालू शकता, परत पळू शकता, परत 15 किलोमीटर आले की चालू शकता, परत 20 किलोमीटर आले की चालू शकता. त्यामुळे ही वॉक रन स्पर्धा असते आणि ही आपल्याला जिंकायची नसते, आपल्याला कम्प्लीट करायची असते. त्यामुळे आपल्याला तिथं मेडल वेट करत असतं, त्यामुळे आपण वॉक रन करून ही स्पर्धा कम्प्लीट करू शकतो. तर ह्याच्यात महत्वाचं की सुरुवात कशी करणार, तर आज सुरुवातीला युजली म्हणतात की तुम्ही जर का रनिंग मॅरेथॉन कम्प्लीट करायची असेल तर सुरुवात तुम्ही स्टेप्सनी केल्या तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही 10% व्हॉल्यूम वाढवू शकता. जर का मी आज साधारण 10 किलोमीटर केलं तर मी पुढच्या आठवड्यात 11 किलोमीटर, त्याच्या पुढच्या आठवड्यात मी 12 किलोमीटर, त्याच्या पुढच्या आठवड्यात मी 13 किलोमीटर. त्यामुळे साधारण हाफ मॅरेथॉन मध्ये तुम्हाला जर का पळायचं असेल तर
तुम्हाला साधारण एक 3 ते 4 महिन्याचं तर शेड्यूल तुम्हाला फॉलो करावं लागेल. आणि जर का फुल मॅरेथॉन तुम्हाला कंप्लीट करायचे असेल म्हणजे 42 किलोमीटरची, तर तुम्हाला एक साधारण 5 ते 6 महिन्याचं शेड्यूल फॉलो करावं लागेल. त्यामुळे माझं तुमचं आन्सर असंच आहे की जर का तुम्हाला मॅरेथॉन कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला साधारण 3 ते 6 महिने तरी प्रॅक्टिस करावी लागेल. तुमचा फेवरेट रनर कोण आहे? तर आता फेवरेट रनर म्हणजे एलिउड किपचोगे आहे, ज्यांनी फुल मॅरेथॉन 2 तासाच्या आत कंप्लीट केली. तोच माझा फेवरेट रनर आहे. त्याचे फेवरेट मला कुठली गोष्ट आवडते तर त्याची कन्सिस्टन्सी एकदम भयानक आहे. 2008 ते 2020 म्हणजे असा 12 वर्ष त्याची कन्सिस्टन्सी टिकून आहे आणि कॉन्स्टंटली तो इम्प्रूव्ह होते. त्याचं वय जरी जास्त होत असेल तरी तो कॉन्स्टंटली इम्प्रूव्हमेंट होते. आणि नेहमी मला तेच मोटिवेशन आहे की इम्प्रूव्हमेंट म्हणजे आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याची गरज आहे. तर मी नेहमी एलिउड किपचोगेकडे बघून इम्प्रूव्हमेंट करतो स्वतः. आणि त्याचं पण आता 2 तासात झालेले आहे मॅरेथॉन. तेच माझ्यासाठी मोटिवेशनल आहे. व्हॉट गॅप शुड वी कीप बिटवीन 2 इव्हेंट्स? तर असं एकाने क्वेश्चन विचारले की आपण 2 इव्हेंटमध्ये काय गॅप ठेवायला पाहिजे, किती गॅप ठेवायला पाहिजे. जर का मी आज हाफ मॅरेथॉन केली तर पुढची हाफ मॅरेथॉन मी कधी करायला पाहिजे. तर बरेच मी जणांना सांगत असतो की आपण एखादी हाफ मॅरेथॉन केली तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 आठवड्याचा गॅप ठेवा. कारण नॉर्मल जी मसलचं जी डिजनरेशन किंवा मसल इंजुरी, आता 21 किलोमीटर आपण पळतोय म्हणजे डेफिनेटली आपण बॉर्न ऍथलेट नाहीये. त्यामुळे आपण डेफिनेटली आपल्या हार्टला, आपल्या मसलला, आपल्या ब्लड सिस्टीमला लोड देतो. त्यामुळे मसल इंजुरी, लिगामेंट इंजुरी, जॉईंटवर प्रेशर इंजुरी, या थोड्या थोड्या इंजुरी आपल्याला होतातच. जर का त्या इंजुरीची आपल्याला रिकव्हरी करायची असेल तर पुढचे 3 आठवडे तरी कमीत कमी व्यवस्थित रेस्ट द्यायला पाहिजे. जर का आपण 25 ते 30 वर्ष कधी पळलो नसेल तर नंतर 3 आठवडे आपल्याला रेस्ट द्यायला काहीच हरकत नाही. म्हणून मी बऱ्याच जणांना सांगत असतो की इंजुरी जर का तुम्हाला प्रिव्हेंट करायची असेल आणि तुम्हाला लंबे पल्ले का घोडा व्हायचा असेल तर तुम्ही 2 इव्हेंटमध्ये कमीत कमी 3 आठवडे ठेवायला पाहिजे आणि 2 फुल मॅरेथॉन मध्ये कमीत कमी 1.5 महिना तरी ठेवायला पाहिजे. आणि आमचे योगेश सातो गुरुजी तर म्हणतात की तुम्ही 2 फुल मॅरेथॉन मध्ये 6 महिने ते 1 वर्षाचं अंतर ठेवायला पाहिजे. तर ह्या महत्वाचं. तर इव्हेंट करताना कधी पण जे कोच माझे मेनन सर सांगतात की आपण इव्हेंटला डिवाइड करतो ABC. ए म्हणजे तुमची टार्गेटेड इव्हेंट, म्हणजे तुम्हाला ती इव्हेंट करायची आहे, ती किती वेळात करायची आणि ती इव्हेंट तुम्ही त्याच वेळात करण्यासाठी प्रयत्न करणार. बी इव्हेंट म्हणजे ए इव्हेंटला जी प्रॅक्टिस करायची आहे ती इव्हेंट. आणि सी इव्हेंट म्हणजे एन्जॉयमेंट इव्हेंट. ओके, तर आता मला समजा मुंबई मॅरेथॉन 5 तासात कंप्लीट करायचे तर मी कोल्हापूर मॅरेथॉनला सी इव्हेंट ठेवणार आणि सातारा हिल मॅरेथॉनला बी इव्हेंट मध्ये ठेवणार. तर मी सातारा इव्हेंटला काय करणार तर मी थोडंसं बॉडीला ट्रेनिंगच्या दृष्टीने पळणार आणि कोल्हापूर मॅरेथॉन आहे ती मी एन्जॉय करत पळणार. आणि मुंबई मॅरेथॉनला मी प्रॉपर शेड्यूल आखून त्याचा डाएट न्यूट्रिशन प्लॅन बनवून मी पूर्ण शेड्यूल फॉलो करून मी टार्गेटेड इव्हेंट करणार. जर का मी मागच्या वर्षी ती 5.5 तासात केली असेल तर यावर्षी मी ते 5 तास किंवा पावणे तास कंप्लीट करण्यात प्रयत्न करणार. तर असं आपण युजली शेड्यूल करतो. बऱ्याच जणांचं डाएट प्लॅन विषयी क्वेरी आहे. तर डाएट प्लॅन हा बेसिकली डाएट प्लॅन हा तुम्हाला काय गरज आहे ते बघून आपल्याला करावं लागतं. तर एक तर वजन कमी करण्यासाठी, दुसरी गोष्ट वजन मेंटेन ठेवण्यासाठी आणि तिसरी गोष्ट वजन वाढवण्यासाठी. असे 3 प्रकारचे वेगवेगळे डाएट प्लॅन असतात. जर का आपल्याला वजन कमी करायचं असेल डाएट प्लॅन तर आपल्याला डेफिनेटली लो कार्बोहायड्रेट घ्यावं लागतील, हाय प्रोटीन डाएट आणि फॅट न्यूट्रल घ्यावं लागेल. वजन वाढवण्यासाठी असेल तर आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट याचं मात्रा वाढवावं लागेल, कॅलरीज इंटेक वाढवावं लागेल. आणि जर का आपल्याला न्यूट्रल ठेवायचं असेल तर आपल्याला कॅलरीज इंटेक आणि आउटटेक बॅलन्स ठेवावं लागेल. तर ज्यांना डाएटचं प्लॅनिंग किंवा डाएट प्लॅन बनवायचे आहे त्यांनी डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा. आपण आपल्या इथे डायटिशियन आहेत बरेच, प्रवीण ननावरे सर आहेत, बोल्ली मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण संदर्भ घेऊन आपण डाएट प्लॅन बनवू.
कुठला आहे का? लॉकडाऊन मध्ये रनिंग स्टॅमिना टिकून ठेवण्यासाठी कोणता व्यायाम करायला हवा? लॉकडाऊन मध्ये रनिंग स्टॅमिना टिकून ठेवण्यासाठी आपण कोणता व्यायाम करावा याबद्दल मार्गदर्शन करा. एकदम चांगला क्वेश्चन विचारलाय. तर लॉकडाऊन मध्ये मी जे फॉलो केलो शेड्यूल, तर त्याच्यात मी सूर्यनमस्कार चालू केले. म्हणजे डेली मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला, म्हणजे मॉर्निंगला सूर्यनमस्कार, इव्हिनिंगला चंद्र नमस्कार असतात. हे पण मला तेव्हाच म्हणजे या लॉकडाऊन मध्येच कळालं. तर मी ते चंद्र नमस्कार पण शिकले. तर सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, दिवसभर थोडंसं मोटिवेशन राहण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी टिकून ठेवण्यासाठी मेडिटेशन करणे. त्यानंतर बऱ्याच इव्हेंट आपण पळतो किंवा सायकलिंग करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोर एक्सरसाइज करायला जमत नाही. तर आपण या लॉकडाऊन मध्ये कोर स्ट्रेंथनिंग साठी प्रयत्न केले भरपूर. तर आपण युट्यूबवर तर असंख्य व्हिडिओ आहेत, त्याच्यावर तुम्ही कोर स्ट्रेंथनिंग कशी करायची ते बघून कोर स्ट्रेंथनिंग करू शकता. त्यानंतर योगा, म्हणजे जर काही इंजुरी प्रिव्हेंट करायची असेल तर तुम्हाला स्ट्रेचिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुमची बॉडी रिजिड नसायला पाहिजे, ती फ्लेक्झिबल असायला पाहिजे. तर ती फ्लेक्झिबल करण्यासाठी आपल्याला योगासने करण्याची गरज आहे. तर लॉकडाऊन मध्ये योगासने करायला पाहिजे. आणि अजून एक रिसेंटली मी लॉकडाऊन मध्ये एक स्टेप चॅलेंज म्हणून होतं, म्हणजे माउंट एव्हरेस्ट जे आहे त्याचं 8000 मीटर इलिव्हेशन आहे, म्हणजे 8000 मीटर त्याचं इलिव्हेशन आहे. तर साधारण स्टेप्स चढल्या तर 25 ते 27 हजार स्टेप्स होतात. जर का मी रोज साधारण 125 स्टेप्स चढल्या तर साधारण मला माउंट एव्हरेस्ट चढायला मला 3.5 ते 4 महिने लागतात. तर मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि या संडेला मी 222 स्टेप्स चढलो. तर असं छोटे छोटे मी मोटिवेशन घेत घेत माझा टास्क कंप्लीट करतो. तर असं तुम्ही करू शकता. योगा करणे, स्ट्रेचिंग करणे, सूर्यनमस्कार मारणे, स्टेप्स म्हणजे पायऱ्या थोड्याशा चढ उतार करणे, इंडोर सायकलिंग हा एक भाग आहे. तर बऱ्याच जणांकडे इंडोर सायकलिंग असतात, म्हणजे सायकलिंग करू शकतो आपण घरी. तर इंडोर सायकलिंग हा आपण लॉकडाऊन मध्ये करू शकतो. आणि आपण घरी पण स्वयंपाकघर टू बेडरूम, बेडरूम टू आपलं अंगण आणि वर असं पण आपण फेऱ्या मारत मारत रनिंग करू शकतो. फक्त एकच की घरी थोडंसं इंडोर पळताना इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण 1 तासाच्या दरम्यान, म्हणजे 1 तासाहून कमीच पळायला पाहिजे. आपण हे सगळे शेड्यूल फॉलो केले तर लॉकडाऊन मध्ये डेफिनेटली आपल्याला बोर नाही होणार आणि आपला फिटनेस मेंटेन राहणार. त्यात रिसेंटली आम्ही एक ग्रुप मोटिवेशन, म्हणजे आमच्या इथे डॉक्टर विवेक कुलकर्णी सर म्हणून आहेत, त्यांनी एका ग्रुपवर चॅलेंज दिलं की रोज एकाने एकाला चॅलेंज द्यायचं आणि तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी केल्या त्या आमच्या ग्रुपवर पोस्ट करायचं. तर सोलापूर रनर्स असोसिएशनच्या ग्रुपवर हे सध्या चॅलेंज चालू आहे. तेव्हा आमचे 20 ते 20 मेंबर परत एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत. विच बुक्स टू रीड? तर मॅरेथॉन साठी बरेच मोटिवेशनल बुक्स आहेत. मॅरेथॉन रनिंग, हाफ मॅरेथॉन, मॅरेथॉन रनिंग, फुल मॅरेथॉन, असे 2 बुक्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तुम्ही मला मेसेज करा, मी त्या बुक्सचे डिटेल तुम्हाला पाठवेन. बॉर्न टू रन हे जे हुसेन बोल्टचं बुक आहे ते पण एक चांगलं बुक आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. त्याची डेफिनेटली मी लिंक आणि ई बुकची तुम्हाला माहिती देईन. मला तुम्ही मेसेज करा. विच बेसिक शूज वी यूज? तर शूज साठी बऱ्याच जणांच्या क्वेरी असतात. तर बेसिक शूज म्हणजे रनिंग साठी आपण युजली तुमचा साईज फिट होणे खूप गरजेचं आहे. खूप टाईट, खूप लूज शूज नसायला पाहिजे. युजली आपण नायके किंवा आदिदास या कंपनीचा शूज वापरतो. शूजचा जो हील आहे तो खूप जाड नाही पाहिजे, थोडंसं बारीक पाहिजे. शूज खूप हेवी नसायला पाहिजेत. आणि डेफिनेटली तुम्ही एक साधारण 1 वर्षाच्या गॅपनी तुमचा शूज बदलायला पाहिजे, कारण तो पळून 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 विअर ऑफ होतो. त्यामुळं आपली शूजची झीज किती झाली हे बघणं पण गरजेचं आहे. तर असं स्पेसिफिकली शूज कुठला वापरायला पाहिजे हे काय गरजेचं नाही. तर तुम्ही कुठलाही, तुम्हाला जो कम्फर्टेबल शूज आहे तो वापरू शकता. फक्त ज्याचा फ्लॅट फूट आहे
किंवा हिल वाल्गस ज्यांचे आहेत त्यांना थोडे स्पेसिफिकली शूज कस्टमेड बनवून घ्यावं लागतात, तर ते त्यांनी बनवून घेतले पाहिजे. सराव करण्यासाठी डांबरी रोड पळणं, ग्राउंडवर पळणं यापैकी कोणता पर्याय चांगला? तर मी आताच उत्तर दिले दुधाळ सर की रोड हा महत्वाचा नाही किंवा ग्राउंड हा महत्वाचा. स्ट्रेचिंग, कोर आणि कॅडन्स याला महत्व आहे, तर ते पाळणं गरजेचं आहे. अ 21 किलोमीटरचा मूल मंत्र सांगा. तर 21 किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन कोणी आम्ही के सरांनी विचारलं, तर मूल मंत्र हा काही नाही. एक पाऊल, त्याच्या पुढे त्याच्या पुढे दुसरं पाऊल, त्याच्या पुढे तिसरं पाऊल, असे पावलं टाकत टाकत तुम्हाला 21 किलोमीटर करावं लागेल. साधारण 1 किलोमीटर मध्ये आपण 1200 पावलं धरली तर 12,000 24,000 अशी तुम्हाला 24,000 पावलं टाकली की तुम्ही डेफिनेटली हाफ मॅरेथॉन कम्प्लीट करताल आणि नक्कीच तुम्ही कम्प्लीट कराल अशी अपेक्षा करतो. फुल मॅरेथॉन कधी करताय? फुल आयर्नमॅन कधी करताय? तर फुल आयर्नमॅन आता तरी सध्या लॉकडाऊन पिरियडमुळे आपल्याला फुल आयर्नमॅन कुठल्या होणार आहेत आणि कधी होणार आहेत ते माहित नाही, पण डेफिनेटली नेक्स्ट इयर आय एम प्लॅनिंग फॉर फुल आयर्नमॅन आणि कॉम्रेड रन. तर असं होतं आणि नक्कीच मी तुम्हाला अपडेट करत राहीन. सर प्लीज गाईड सम टिप्स फॉर लॉंग डिस्टन्स सायकलिंग. कवटे प्रथमेश मी आताच लॉंग डिस्टन्स सायकलिंग बद्दल सांगितले की लॉंग डिस्टन्स सायकलिंगला तुम्हाला इनिशियली स्लो सायकलिंग करावं लागेल आणि स्मॉल डिस्टन्सेस आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुप हुडकावं लागेल. ग्रुप बरोबर तुम्हाला स्लोली लॉंग डिस्टन्स सायकलिंग वाढवावं लागेल. त्याच्याबरोबर तुम्हाला न्यूट्रिशन, वॉटर इनटेक आणि इलेक्ट्रॉल या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि एखादी तुम्ही लॉंग डिस्टन्स सायकलिंगची इव्हेंट रजिस्टर करा आणि त्यानंतर डेफिनेटली तुम्ही लॉंग डिस्टन्स सायकलिंग करताल. आता येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जर का झाली तर डेक्कन क्लिफ हँगर म्हणून 643 किलोमीटरची पुणे गोवा सायकलिंग रेस असते. त्याला तुम्ही टीम मध्ये रिले करू शकता किंवा सोलो मध्ये रजिस्टर करू शकता. आणि बुक्सचे बऱ्याच क्वेरी आहेत, तर मी डेफिनेटली बुक्सचे सगळी नावं आणि त्याची लिंक पाठवून देतो. मेडल तसे भरपूर आहेत, मी पण मोजलेले आहे आणि आज नक्की उद्या किंवा परवा मी नक्की मेडल मोजेल. तर माझे हे या साईडला जे लावलेले आहेत ते हाफ मॅरेथॉनचे मेडल आहेत, मधले जे आहेत ते सायकलिंगचे मेडल आहेत आणि या साईडचे 3च फुल मॅरेथॉनचे मेडल आहेत. आणि एक मुंबई मॅरेथॉन बद्दल मला नक्कीच एक गोष्ट आवडते की मुंबई मॅरेथॉन फुल मॅरेथॉन कम्प्लीट केलं की ते नेहमीच 2 मेडल देतात. तर एक मेडल जे असतं ते इन्स्पायरिंग मेडल, म्हणजे जे लोक तुम्हाला इन्स्पायर करतात त्या मॅरेथॉनसाठी, हे त्यांच्यासाठी म्हणजे मित्र म्हणा किंवा फॅमिली म्हणा किंवा तुमचा रनिंग ग्रुप त्यांच्यासाठी असतं आणि एक मेडल तुमच्या स्वतःसाठी असतं. तर ते मुंबई मॅरेथॉनचं मला सांगा वाटलं की मॅरेथॉन म्हणजे तुम्ही एक मॅरेथॉन पळाला तर त्यात तुम्हाला 2 मेडल मिळतात, त्यामुळे मुंबई मॅरेथॉन नक्कीच पळा. आणि सातारा हिल मॅरेथॉनचं मला आवडतं काय तर सातारा हिल मॅरेथॉन मध्ये जे मेडल असतं त्याच्यात 3 कॅटेगरी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे सिल्वर मेडल एक असतं, ब्रॉन्झ मेडल असतं आणि गोल्ड मेडल असतं. तर जसं जसं तुम्ही इम्प्रूव्ह होत जाताल तुम्ही मॅरेथॉनच्या तुमच्या करिअरमध्ये, तसं तसं तुम्हाला चांगलं चांगलं मेडल मिळत जातं. तर ही काटे सरांची कन्सेप्ट मला नेहमीच आवडते. थँक्यू. आम्ही नक्कीच मी मेडल मोजून सांगेल तुला. ऑल दी बेस्ट. एव्हरेस्ट कॅम्प, एव्हरेस्ट कॅम्प गाईड प्राऊड ऑफ यू सोलापूर. एव्हरेस्ट बेसिस आनंदजी बनसोडे. येस, एव्हरेस्ट मला म्हणजे घरी बसून एक असं सुचलं की इलेव्हेशन किती आहे, स्टेप्स आपण एक चढल्यावर किती इलेव्हेशन होतं. तर मी तेव्हा माउंट एव्हरेस्टचा बराच स्टडी केला तर मला कळालं की 8,848 मीटर इलिव्हेशन असतं.
तर सोलापुरात आनंद बनसोडे सर आहेत, तर त्यांनी माउंट एव्हरेस्ट पूर्ण सर करून आलेले आहेत व्यवस्थितपणे. तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि नक्कीच मी एव्हरेस्ट बेस कॅम्प जो आहे ते या येणाऱ्या 1-2 वर्षात ऍटलिस्ट 5000 इलिव्हेशन पर्यंत करीन. थँक्यू. कॉम्रेड की आयर्नमॅन, तुमची फर्स्ट चॉईस कोणती? तर कॉम्रेड की आयर्नमॅन याच्यातली फर्स्ट चॉईस अजून मला पण माहित नाही. आता हा लॉकडाऊन पिरियड झाल्यावर बघू. ऍक्च्युली कॉम्रेड जी असते ही जून महिन्यात असते आणि आयर्नमॅन ही स्पर्धा आपण वर्षभर कुठेही रजिस्टर करू शकतो. त्यामुळे जमलं तर दोन्ही एका वर्षी करू, नाहीतर नेक्स्ट इयर म्हणजे येणाऱ्या वर्षी प्रथम कॉम्रेड करू आणि त्याच्या पुढच्या वर्षी आयर्नमॅन करू. नक्कीच जर का तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट दिला तर डेफिनेटली आपण ते कम्प्लीट करू. गमतीशीर किस्से आणि आठवणी सांगा. तर गमतीशीर किस्से म्हणजे बऱ्याच मॅरेथॉन मध्ये आणि आयर्नमॅन मध्ये गमतीशीर किस्से होतात. तर मुंबई मॅरेथॉनचा मला एक किस्सा आठवतोय की या रिसेंट मुंबई मॅरेथॉनला मी गेलो होतो. तर तिथे मी टार्गेट ठेवलं होतं की मी मॅरेथॉन 5 तासात कम्प्लीट करणार म्हणून. तर भरपूर 39-40 किलोमीटर झाले की मला वाटलं की मी आता 5 तासात कम्प्लीट करेन. पण 40व्या किलोमीटरला मी पाणी प्यायला थांबलो आणि पाणी पित असताना माझ्या त्या पाण्याच्या बॉटलचं टोपण पडलं. मी पळत असताना विचार केला की हे टोपण उचलायचं का नाही. ते रोडच्या मध्ये होतं, ते टोपण पडलेलं होतं. तर मी ते काय माहिती मला विचार आला की नाही ते रोडवर पडलेलं टोपण उचलायचं आणि मी ते टोपण उचललं, लावलं आणि बाटली साईडला फेकून दिली. आणि मग मी मॅरेथॉनच्या फिनिश लाईनला पोहोचलो. तर तेव्हा बरोबर 5 तास 2 सेकंद झाले होते. तर मी मॅरेथॉनची फिनिश लाईन क्रॉस केल्यानंतर मला कळालं की अरे आपण टोपण जर का उचललं नसतं तर आपण डेफिनेटली 5 तासाच्या आत आलो असतो. तर तो मला नेहमी म्हणजे गमतीचा किस्सा काय वाटतो, तर मी जर का टोपण उचललो नसतो तर माझं जे टार्गेट होतं 6 महिन्यापासूनचं तर ते कम्प्लीट झालं असतं. ठीक आहे, 5 तास डझंट मॅटर, म्हणजे 5 तासातच कम्प्लीट करायचं असं काय म्हणजे मॅटर करत नाही. पण तो एक किस्सा मला डेफिनेटली सांगा वाटतं की 2 सेकंद तेव्हा कसे महत्वाचे होते की फक्त मी टोपण उचललं आणि जाऊन बाटली फेकल्यामुळे माझे 2 सेकंद तेव्हा वाया गेले होते. हा एक गमतीशीर किस्सा मला नेहमीच आठवतो. आणि अजून एक आयर्नमॅन गोव्याची जी स्पर्धा होती त्यात एक गमतीशीर किस्सा होता की आयर्नमॅन स्पर्धा करताना जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा आपली जी सायकल असते जर का इन केस मध्ये वाटेत वगैरे कुठं पंक्चर झाली तर आपल्याला स्वतःलाच ते पंक्चर काढावं लागतं, कारण आपल्याला टाइम लिमिट असतं आणि तुम्हाला ते पंक्चर किट वगैरे सगळं स्वतःलाच ठेवावं लागतं. तर जेव्हा मी 30 किलोमीटरचा टप्पा माझा पार झाला होता तेव्हा परत येत असताना एकाची सायकल पुढे पंक्चर झालेली दिसली. तर मी एकदम तिथे घाबरलो की अरे त्यांनी ज्या रोडवर गेलाय त्या रोडवर जर का सायकल पंक्चर होत असेल तर आपली पण डेफिनेटली होणार. म्हणून मी सायकलवर खाली उतरलो तेव्हा आणि सायकल तिथनं एक साधारण एक किती 100 मीटर ते 150 मीटर मी चालत घेऊन गेलो आणि मी जस्ट पुढे गेलो आणि मागणं एक सायकल स्वार जोरात आला आणि त्याची पण सायकल लगेच पंक्चर झाली. म्हणजे मला त्याच्यातनं वाटलं की अरे वा आपण ती चालत नेली बरं झालं, नाही तर आपली पंक्चर झाली असती तर आपली पण इव्हेंट कम्प्लीट झाली नसती. तर हा एक आयर्नमॅन मधला एक गमतीशीर मला एक प्रसंग आठवतोय. मसल लॉसचे कारण आणि त्यावर उपाय काय. तर मसल लॉसचे कारण म्हणजे आपण जे ट्रेनिंग घेतो जर का त्याच्यात मायलेज जास्त असेल, म्हणजे आपण जर का मंथली 100-150 किलोमीटर 200 किलोमीटर 250 किलोमीटर आपण महिन्यात कव्हर करत असेल तर डेफिनेटली त्याने मसल लॉस होतो. मसल म्हणजे त्यात प्रोटीन असतं पूर्ण. जर का आपण लॉंग डिस्टन्स रनिंग केलेलं आहे आणि प्रोटीन इंटेक जर का प्रॉपर घेतला नाही तर त्या मसलची ग्रोथ होत नाही, मसलचं रिजनरेशन होत नाही, मसलला एनर्जी मिळत नाही आणि मसल लॉस व्हायला चालू होतो. म्हणजे जसं जसं आपला वेट लॉस होतो तसं तसं आपला मसल लॉस पण होत असतो. तर का आपल्याला मसल लॉस कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली
त्यासाठी प्रोटीन इंटेक घ्यायला पाहिजे आणि मसलचा बल्क वाढवायचा असेल तर मसल स्ट्रेंथनिंग म्हणजे मसलचे जे स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग आहे ते आपल्याला करायला पाहिजे. तर आता अजून एकच क्वेश्चन मला वाटतं आता उरलेला आहे ह्याच्यात. तर 45 किलोमीटरचा अनुभव सांगा. तर 45 किलोमीटरचा अनुभव म्हणजे मी आता सांगते की 45 किलोमीटर म्हणजे 42,000 मीटर असतात ते. तर आपल्याला प्रत्येक एका पावलामागे एक पाऊल टाकावं लागतं आणि कम्प्लीट करावं लागतं. तर आतापर्यंत मी 3 42 किलोमीटरच्या मॅरेथॉन केलेले आहेत, एक कोल्हापूर आणि 2 मुंबई. तर प्रत्येक मॅरेथॉनचा अनुभव वेगवेगळा होता. पहिला मॅरेथॉन मी जी कोल्हापूरमध्ये केली तर त्याच्यात अक्षरशः 30 किलोमीटर झाल्यावर मला साधारण एक 5 ते 7 किलोमीटर चालावं लागलं होतं आणि मला 37व्या-38व्या किलोमीटरला वाटलं की अरे आपण ही कम्प्लीट करू शकणार नाही. बऱ्याच वेळा रेस किंवा मॅरेथॉन सोडून देण्याचा विचार आला. पण रिसेंटलीच आमचे सोलापूरचे भास्कर पाटील सर आणि स्वप्नील नाईकनी ती कम्प्लीट केली होती, म्हणून त्यामुळे माझ्या डोक्यात होते की या दोघांनी केली आपण पण ती करू शकतो. त्यामुळं ती कम्प्लीट केली. तर ह्याला बेसिकली तुम्हाला माइंड पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे. या लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये तुम्हाला रेसचं व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे आणि डेफिनेटली तुमचे गुडविलिंग जे म्हणतो आपण गुडविल ते पण तुमच्याबरोबर पाहिजे. आणि मुंबई मॅरेथॉन मध्ये तर अनुभव म्हटलं तर मुंबई मॅरेथॉन ही डेफिनेटली माझी आवडती मॅरेथॉन आहे. कारण मी आधी पण सांगितले की तुम्ही कुठल्याही क्षणाला, कुठल्याही मीटरला, कुठल्याही सेकंदाला तुमच्या आसपास म्हणजे पुढे, मागे, लेफ्टला, राईटला तुमच्या बरोबर 500 ते 1000 रनर्स असतातच. त्यामुळे तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुम्ही ही रेस सोडून जावी. तुम्हाला फक्त फ्लो बरोबर रनिंग करायचं असतं. ते तसं केलं तर डेफिनेटली मुंबई मॅरेथॉन कम्प्लीट होईल. आणि रिसेंट आता या जानेवारी मध्ये येईलच, तेव्हा डेफिनेटली सोलापूरचे बरेच जण रजिस्टर करतील अशी अपेक्षा आहे. बेचाळीस किलोमीटर पळत असताना डोक्यात विचार काय चालू असतात? 42 किलोमीटर चालू असताना मी एक नाही बरेच विचार करतो. आपण प्रत्येक किलोमीटरला विचार करतो की या किलोमीटर नंतर कितवं किलोमीटर येणार आहे, 31 नंतर कितवं किलोमीटर, 32 किलोमीटर आहे. 32 ते 33 किलोमीटर मध्ये मी बऱ्याच वेळा किती झाड आहेत, किती पोल आहेत हे मोजलं. त्यानंतर किती पावलं आहेत हे मोजले, किती वेळा मी श्वास घेत आहे हे पण मोजलं. आणि 42 किलोमीटर झाल्यावर मी एवढा एकच विचार करतो की आता मी 42.2 म्हणजे फुल मॅरेथॉन जेव्हा मी कम्प्लीट करेल तर तेव्हा मी मेडल कसं घालेन, मी फोटो कसा काढेन आणि मी घरात किंवा फॅमिलीला कोणाकोणाला फोन करून सांगेन, मी फेसबुकवर फोटो कधी टाकेन, व्हॉट्सअप फोटो टाकेन, किती जण यातून करताना विचार नंतर मला किती आनंद होईल आणि तो मी आनंद कसा शेअर करेन आणि यानंतरचं पुढचं माझं टार्गेट. आणि जर का मला गिव्हअपचा विचार आला तर डेफिनेटली मी माझं ट्रेनिंग कसं केलेलं आहे, मी किती हार्ड ट्रेनिंग केलेलं आहे. मी कमीत कमी महिन्याला 150 ते 160 किलोमीटरचं ट्रेनिंग केलेलं आहे. ते कुठल्या परिस्थितीत केलेलं आहे. तर हे ट्रेनिंग आठवलं की डेफिनेटली आपल्याला माहित असतं की आपण हे 42 किलोमीटर कम्प्लीट करू शकतो. तर आतापर्यंतच्या 42 किलोमीटर मध्ये आपण किती रेस केलेल्या आहेत, कुठे कुठे केलेल्या आहेत आणि बऱ्याच चांगल्या आठवणी असतात ते आपण आठवत रनिंग करतो. थँक्यू डॉक्टर राहुल जांडूने. ट्रेडमिल बेनिफिट वर्सेस साईड इफेक्ट म्हणजे ट्रेडमिलवर आपण जे करतो तर बऱ्यापैकी ट्रेडमिलवर सिंगल ग्रुप ऑफ मसल ऍक्टिव्हेट होतो. कारण त्याच्यात जो असतो फ्लॅट सरफेस असतो, त्यामुळे डॉर्सी फ्लेक्शन, प्लांटार फ्लेक्शन होत असेल आणि नी एक्सटेन्शन फ्लेक्शन आणि हिप फ्लेक्शन एक्सटेन्शन होत असेल तर तो एकच ग्रुप ऑफ मसल ऍक्टिव्हेट होतो. तेव्हा बाकीच्या मसलचा ऍक्टिव्हेशन होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रेडमिलवरनं रोड रनिंगला शिफ्ट व्हाल तेव्हा तुम्हाला इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं ट्रेडमिलवरनं जर का तुम्ही रोडवर शिफ्ट होणार असेल तर तुम्हाला रोड रनिंग स्लो करावं लागेल आणि हळूहळू बाकीच्या ग्रुप ऑफ मसलला डेव्हलप करावं लागेल. दुसरी गोष्ट, ट्रेडमिलवर करताना एन्व्हायरमेंट चेंज होत नाही, तुमचं इलिव्हेशन सारखं चेंज होत नाही. म्हणजे इलिव्हेशन आणि डाऊन हिल हे चेंज होत नाही. त्यामुळे तुम्हाला एक मोनोटोनस फील येतो आणि आपल्याला मोनोटोनस फील्ड आला, माइल्ड
माइंडला मोनोटोनस फील आला म्हणजे मसलला पण डेफिनेटली मोनोटोनस फील देतो आणि जी ग्रोथ असते ती मेंटल पण असते मसलमध्ये, तर ती ग्रोथ पण कमी होते. त्यामुळं जर का तुम्हाला बाहेर खूप ऊन आहे किंवा पाऊस पडतोय किंवा हा लॉकडाऊन पिरियडमध्ये डेफिनेटली ट्रेडमिल विल हेल्प, पण बाकीच्या वेळेस तुम्हाला रोड रनिंग, ग्राउंड रनिंग केलं तर कधी पण बेनिफिशियल ठरेल. लॉकडाऊन मध्ये रनिंग स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी कुठला व्यायाम करावा याबद्दल मार्गदर्शन करावे, तर तुम्हाला स्टेप्स चॅलेंज करावं लागेल. तर कमीत कमी तुम्हाला स्टॅमिना टिकवायचं असेल तर आपल्याला एक कमीत कमी दिवसात 10,000 ते 12,000 तरी स्टेप्स करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक 6 ते 7 किलोमीटर तरी वॉकिंग करायला पाहिजे जर का तुम्हाला स्टॅमिना टिकवायचा असेल रनिंगचा. आणि तुम्ही घरी पण स्लो पावलं जवळजवळ टाकत तुम्ही कॅडन्स जे म्हणतो आपण 170 ते 180 पावले एका मिनिटाला टाकत तुम्ही रनिंग करू शकता. आपण इझिली घरात एक 5 ते 7 किलोमीटर रनिंग करू शकता. फक्त बऱ्याच जणांनी लॉकडाऊन पिरियडमध्ये असं ऍडवाइस केलं की 1 तासाच्या वर घरात रनिंग करणं थोडंसं धोकादायक आहे. त्यामुळं जर का इंजुरी फ्री तुम्हाला रनिंग करायचं असेल तर 1 तासापर्यंत तुम्ही स्टेप्स चॅलेंज म्हणजे 10 ते 12,000 स्टेप्स आणि स्लो जॉगिंग करू शकता स्टॅमिना टिकवण्यासाठी. आणि स्टॅमिना टिकवण्यासाठी तुम्ही बाकीचे जे एक्सरसाइज आहेत म्हणजे प्राणायाम म्हणा किंवा स्ट्रेचिंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज पण तुम्ही डेफिनेटली करू शकता. लॉकडाऊन मध्ये रनिंग स्टॅमिना टिकून ठेवण्यासाठी कोणता व्यायाम सराव करावा आणि मास्क घालावा का, तर जर का सेफ डिस्टन्स पाळत असाल तुम्ही आणि आसपास तुमच्या क्वेश्चन असा आहे की मास्क घालून रनिंग करावं का नाही, तर मास्क जर तुम्ही पाळत असाल आणि आसपास रनिंग करत नसेल तर तुम्हाला मास्क घालण्याची तसं काही गरज नाही आहे. जर का मास्क घालून करायचं असेल तर तुम्हाला स्लो रनिंग करावं लागेल. कारण मास्क घातल्यानंतर काय होतं तर जो ऑक्सिजन येतो त्याचं सॅच्युरेशन ऑलरेडी कमी असतं. जर का बाहेर नेणारं ऑक्सिजन सॅच्युरेशन जर का 80-90% असेल तर मास्क घातले की ते आपल्या नाकापर्यंत पोहोचायला फक्त 10% कमी होतं, म्हणजे 60-70% होतं. तर त्यामुळं आपल्याला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं, त्यामुळं आपल्याला शरीराला ऑक्सिजन कमी पडतं, दम लागणे, हार्ट रेट वाढणे या गोष्टी मास्क घातल्यावर होतात. त्यामुळं आपण रनिंग करताना एक तर स्लो पळा दुसरे मास्क घातला असेल तर. आणि जर का तुम्हाला मास्क घालून त्रास होत असेल तर बेटर की रनिंग अवॉइड करायला पाहिजे. आणि मास्क घालून रनिंग करायचं असेल तर तुम्हाला इंटरव्हल ट्रेनिंग किंवा म्हणजे ज्याला आपण स्पीड इंटरव्हल म्हणतो हे अवॉइड करायला पाहिजे. आणि तुमचा पर्सनल बेस्ट मास्क घालून कधी प्रयत्न नाही करायला पाहिजे, हे एक माझं सजेशन आहे. त्यामुळे बेटर घरात मास्क अवॉइड केलेले कधी पण चांगले. रोडवर जर का मास्क घालून पळायचं असेल तर स्लो रनिंग केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. चंद्र नमस्कार कसा करावा याबद्दल मी डेफिनेटली तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेन. प्लीज मला मेसेज करा, मी तो व्हिडिओ शेअर करेन. हां बरेच क्वेश्चनची सगळे आन्सर आता बऱ्यापैकी दिलेले आहेत. मी साधारण 1.5 तास झालेला आहे. तर ज्यांना अजून क्वेश्चनचे ज्यांचे आन्सर दिलेले नाही त्यांनी इथं मोबाईल नंबर आहे तिथं मेसेज करा. डेफिनेटली मी त्या मेसेजचा आन्सर किंवा त्यांना कॉल बॅक करून त्यांचे आन्सर देईन. एक क्वेश्चन आहे की व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड रेस आफ्टर रेस. तर मी आधी सांगितले की आपल्याला मोटिवेशन टिकवायचं असेल तर एक रेस झाली की लगेच दुसरी रेस आपल्याला रजिस्टर करायला पाहिजे. तर ती केली की तुमचं डेफिनेटली मोटिवेशन टिक. तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, तुम्हाला नेहमी सगळ्यांचा सपोर्ट घ्यायला पाहिजे, तुम्हाला फॅमिली सपोर्ट घ्यायला पाहिजे, तुमच्या मित्रांचा सपोर्ट घ्यायला पाहिजे, एकमेकांना तुम्ही मोटिवेट करायला पाहिजे. तर तुम्हाला पण ती लोक डेफिनेटली मोटिवेट करतील. तर हाच माझा मूल मंत्र आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग, मोटिवेशन, रेस व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या भोवती पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट करत राहतील आणि तेच तुमचे मोटिवेशन मध्ये मूलमंत्र. थँक्यू कोकणे सर, थँक्यू सोलापूर रनर्स असोसिएशन, थँक्यू सोलापूर सायकल क्लब. तुम्ही सर्वांनी आणि सर्व माझे रनर्स आणि सायकलिस्ट फ्रेंड आणि आयर्नमॅन यांनी ऐकल्याबद्दल
डेफिनेटली तुमच्या काही क्वेरी असाल तर मला नक्की पाठवा. तर लास्ट कोकणे सरांचा एक वेगळा प्रश्न आहे की तुमचे आवडते खाद्यपदार्थ कुठले. त्या आवडते खाद्यपदार्थामध्ये मला भरपूर आहेत, असं वेगळा आतापर्यंत कधी विचार केला नाही. तर फिश हा मला सगळ्यात जास्त आवडतो, नॉनव्हेज हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. त्यानंतर घरात आईने केलेले सगळेच पदार्थ आवडतात. वाईफने केलेला केक आवडतो. अभिनेता कोण आवडतो म्हटलं तर मला आमिर खान आवडतो. आमिर खानचे बरेच मोटिवेशनल मूवी असतात ते आवडतात मला. चित्रपट माझा नेहमीच आवडता म्हणजे जो जीता वही सिकंदर हा माझा नेहमीचा आवडता चित्रपट आहे. आणि लास्ट हा क्वेश्चन आहे की सोलापूरकरांना स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने काय सांगाल. तर डेफिनेटली या करोनामधनं आपण सर्वजण डेफिनेटली उभारू आणि आपण हा हेल्थ फिटनेसचा जो मंत्र आहे हा लॉकडाऊन पिरियड गेल्यानंतर परत आपण राबू. ऑलरेडी आम्ही सर्व सोलापूरकरांसाठी सायकलिंग सोलापूर सायकल क्लबच्या माध्यमातून सायकलिंग चालू केलेलं आहे. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या माध्यमातून रनिंग चालू केलेले आहे. अशा बरेच इव्हेंट आपण घेऊ आणि या सोलापूर सिटीच्या स्मार्ट होण्यासाठी आपण डेफिनेटली सगळे मिळून हेल्पफुल राहू. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. थँक्यू कोकणे सर. काही क्वेरीज असाल तर तुम्ही कोकणे सरांना पाठवू शकता आणि माझ्या पर्सनल मोबाईलवर पण पाठवू शकता. थँक्यू.